मिस्टर मनोज काटवे. हॅलो, हा माझा आवाज येतो का शंकर सावजी? हो येतोय. कलबुर्गी सर हा, जॉईन बोला. झाले का? कलबुर्गी, अरविंद कलबुर्गी. अरविंद कलबुर्गी. नाही दिसत मला. हा मी कॉल करतो. ओके. कट्यारे जॉईन झाले का? कट्यारे मला त्यांचा फोन आला होता. हो जॉईन ते झालो. होतील जॉईन. झालो झालो. ओके. गणेश कौर जॉईन झाले. लोकांना बहुतेक अडचणी येत आहेत. ते नवीन आहे ना मायक्रोसॉफ्ट टीम या नावाचा हे आहे ना तो ऍप. ह्याची स्ट्रेंथ जास्त आहे, ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येत बरोबर. नाही आणि 300 पेक्षा जास्त जरी पार्टिसिपेंट आले ना तरी व्यवस्थित करता येतं आणि आम्ही रोज हेच वापरतो. हे प्रोफेशनल आहे. हो ना. आणि आपण 500 टार्गेट ठेवले ना. हो. समाज प्रोफेशनल नाही, आपल्याला टाइम लागेल जेवायला. अरे भाई मैंने तो नहीं दे रहे, कॉन्टैक्ट खड़ी दे रहे, कॉन्टैक्ट खड़ी दे. शंकर सावजी, माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला सर्वांना का नाही? हा हा आता हो दिसते ना. ओके. कलबुर्गी. हेलो हेलो हॅलो. कलबुर्गी साहब जी ज्वाइन हुआ ना तुम्ही? नहीं है क्या? माइक्रोसॉफ्ट टीम है. हाँ हाँ करा, क्रिएट करा. नाही ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती काय? नंबर ऑफ पार्टिसिपंट्स जास्त असल्यामुळे आपण या सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे. आणि तुम्हाला एक व्हॉट्सअप केलेलं आहे मी. हा ठीक आहे, लवकर जॉईन व्हा. ठीक है. गणेश साहब जी, क्या कॉफी पे चर्चा है क्या? चाय पे चर्चा. वेलकम वेलकम या. कॉफी पे चर्चा कर रहे हैं, कॉफी लेकर के, और अकेले अकेले ले रहे. ऑनलाइन सबको भेज दो. बिल्कुल. हॅलो, सीए सर. हा पैसे नाही बोलतो सावजी सर. बोला बोला बोला. मुंबईहून. विलास सावजी. हा मी तुम्हाला म्हणजे कलबुर्गी सावजींना जॉईन होता येत नाही. मी कलबुर्गी सावजींना एक रूपरेषा दिली होती कशी सुरुवात करायची कार्यक्रमाची.
मी तुम्हाला आहे, मी व्हॉट्सअप meeting केले join केली. त्याप्रमाणे सुरुवात करायची आहे. हो, जरा बघून घ्या. हॅलो, हा बोला. हा, कोण बोलताय? नाही म्हटलं मी मीटिंग विश्वनाथ सावजी पैंजणे. हा, स्वागत आहे सावजी आपलं. काय कलबुर्गी सावजींना धन्यवाद जॉईन धन्यवाद. होता आलेलं नाही आणखी. आहे, मी अरविंद आहे कलबुर्गी मीटिंग मध्ये आहे. हो हो, अरविंद कलबुर्गींना जॉईन होता आलेलं नाही. ऍक्च्युली सुरुवात त्यांच्याकडून व्हायची होती. आता मी विलास कटरे सावजींना रिक्वेस्ट केली आहे. सुरुवात करतीलच ते आता. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? हा येतोय. नमस्कार. गणेश सावजी आवाज येतोय का? मला येतोय. येतो आवाज सर्वांचा व्यवस्थित येतोय. हा सावजी, तुमचा आवाज आवाज येतोय? येतोय, व्यवस्थित येतोय. आणि सावजी, सर्वांनी एक माहिती असू द्या, ही मीटिंग रेकॉर्ड होते आणि रेकॉर्ड झाल्यानंतर ही मीटिंग ऑटोमॅटिक युट्यूबवर प्रसारित होईल. त्यामुळे सर्वांनी शांतपणे सर्व ऐकून घ्यायचंय आणि आपलं म्हणणं मांडायचंय. तर विलास सावजी, तुम्ही सुरू करा. मी बाकी सर्वांचं म्यूट ठेवतो. हा, महाराष्ट्र प्रांतिकच्या वतीने आज या ठिकाणी आणि मराठवाडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपल्याला सर्वांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीचा उद्देश असा आहे की आपल्या जयवंत पवार यांनी त्यांनी काहीतरी शासनाला पत्रव्यवहार केलेला असेल आणि आपल्या समाजाला विशेष मागासलेपणाची जी काही जातीची क्रायटेरिया आहे तो लागू व्हावा, याच्यासाठी त्यांनी अर्ज दिलेला असेल. त्या अर्जाप्रमाणे येत्या 17 ऑक्टोबरला काहीतरी नाशिक येथे कलेक्टर कचेरीमध्ये सुनावणी आहे. याबद्दल व्हॉट्सअप ग्रुपवरती उलटसुलट चर्चा चालू होती की आपण स्पेशल ओबीसी मध्ये, स्पेशल एसबीसी मध्ये जावं की जाऊ नये आणि ओबीसी मध्ये राहावं, याबद्दल 2 स्तरावरती मतं होती. आणि या मतांमध्ये भिन्नता असल्या कारणाने शेवटी महाराष्ट्र प्रांतिकने आणि गणेश कमळू यांच्या सांगण्यावरून आज ही बैठक आपण याच्यासाठी आयोजित केलेली आहे की ओबीसी मध्ये जाण्याचे, राहण्याचे फायदे आणि स्पेशल एसबीसी मध्ये जाण्याचे फायदे, याबद्दल तोटे, याबद्दलची आपल्याला सर्व सांगपान चर्चा करायची आहे. आणि सर्वांनी मिळून चर्चा केल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण जायचं की नाही. मग त्या संबंधामध्ये पुढची काय कारवाई करायची हे महाराष्ट्र प्रांतिक आणि मराठवाडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुढे निर्णय घेता येईल. आणि म्हणून आजच्या या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रांतिकच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण जो वेळ देत आहात त्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो. आता मी गणेश कमळू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक मांडावं. गणेश कमळू सर. त्यांचा म्यूट काढावा लागेल. काटवेलने म्यूट काढावा लागेल. गणेश कमळू सावजी, तुम्ही तुमचा म्यूट काढा, अनम्यूट करा आणि बोला. गणेश कमळू सावजी. नाही, तुमचं अजून हा चालू झालं. ओके, माझा आता जस्ट चालू झालंय. विलास सावजी, तुम्ही सुरुवात करा. हा, मी केली सुरुवात सावजी. सगळ्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि आजची बैठक मराठवाडा विभाग आणि प्रांतिकच्या वतीने आयोजित केलेली आहे. आणि त्या संबंधामध्ये जे काही फायदे तोटे आहेत ओबीसी मध्ये राहण्याचे आणि एसबीसी मध्ये राहण्याचे, जाण्याचे वगैरे, याबद्दल मी आता बोललेलो आहे. आता या विषयावरती त्याच्यासाठीच ही बैठक आयोजित केल्याचं मी माझ्या याच्यामध्ये म्हटलं निवेदनामध्ये. तुम्ही आता या विषयाचं प्रास्ताविक मांडा. ठीक आहे. सर्वप्रथम सर्वांना जय सहस्त्र अर्जुन. सर्व समाज बांधवांचं या मीटिंगला मी स्वागत करतो. कारण ही अतिशय महत्वाची आणि संवेदनशील मीटिंग आहे. समाजाचा जो ज्वलंत प्रश्न आहे, अचानकच गेल्या 4-5 महिन्यापासून
याच्या संदर्भामध्ये ओबीसी मध्ये जो आपला समाज आहे अनुक्रमांक 126 ला त्याच्यामध्ये एसबीसी मध्ये जाण्यासाठी पत्र आमच्या मागवण्यात आली किंवा आमचं पत्र याचं द्या त्याचं द्या. त्याच वेळेला मी जयवंत सावजी पवार आणि त्यांचे जे 2-4 आमच्याकडचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रांतिकमध्ये त्यांनाही सांगितलं होतं की बाबा ओबीसी मधून एसबीसी मध्ये जाण्यासाठी तुम्ही हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तर तुम्ही सर्व समाज बांधवांची संपूर्ण महाराष्ट्रातून जे एक्सपर्ट्स आहेत म्हणजे आपले अधिकारी आपले राजकारणातले काही प्राध्यापक काही म्हणजे प्रतिष्ठित या सर्वांची एक मिटिंग बोलवा आणि त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट अधिकारी आहेत आणि ज्यांनी तुम्हाला हे फायदे सांगितले की एसबीसी मध्ये झाल्यानंतर हे होईल ते होईल त्या तिथं बोलवा त्यांचं व्याख्यान ठेवा आणि मग त्याच्यातून मग आपण पुढे तो निर्णय घेऊ. परंतु त्याच्यानंतर ती प्रोसेस एवढी फास्ट झाली की पत्र वगैरे देणं हे सुद्धा इथून फास्ट झालं. डायरेक्ट जाणं पत्रांना आणि गेल्या मागच्या आठवड्यातच मला थोडीशी कुणकुण लागली की 17 तारखेला उद्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या बाबतीत सुनावणी ठेवलेली आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगानं आणि त्या सुनावणीच्या पुढे नंतर म्हणजे मग थोडस मला थोडस हे झालं की बाबा याच्या बाबतीत ती कारवाई थोडी फास्ट होते कारण कुठलाही प्रवर्ग जर एखाद्या वर्गात दुसऱ्यात टाकायचं तर खूप स्लो प्रोसेस जाते. आपण आपला पाटकर हा शब्द टाकण्यासाठीच आपल्याला किती संघर्ष करावा लागला. त्याच्यामुळे मी थोडंसं जयवंत सावजींना काल 2-4 दिवसापूर्वी पत्र लिहिलं मराठवाड्याच्या माझ्या लेटर पॅडवर की बाबा सदरील प्रकरणी मी तुम्हाला बोललो होतो आणि अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही सर्व समाज बांधवांना बोलून तुम्ही त्याच्यावर चर्चा करा आणि पुढे जा. आजही मला त्यांचा फोन होता, कालही होता. आज म्हणजे थोडंसं ओव्हरही झालं पण ते ठीक आहे म्हणजे मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. त्यांनी थोडंसं बोलण्यामध्ये थोडंसं त्यांचा जरा वेगळेपणा होता पण ठीक आहे ते वयाने मोठे आहेत प्रांतिकचे अध्यक्ष आहेत आपण तेवढं कारण मी लहान आहे म्हणून मी काही तेवढं त्यांच्याशी काही जास्त बोललो नाही. परंतु मी माझे जेवढे काही अधिकारी मित्र आहेत त्या सर्वच अधिकारी मित्रांना म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये आणि जे एक्सपर्ट्स आहेत आपल्या समाजाचे पण आता आमच्या वसमत बालाजी गुजराती सर आहेत एक्सपर्ट आहेत जे शिक्षण संस्थेचं सगळ्या नोकरीचं यावेळेला जे पोर्टल होतं सगळं त्यांच्या मार्फत खूप मोठा अनुभव आहे. त्याच्यानंतर आपले शंकर सावजी दगडू यांना सुद्धा मी त्या दिवशी बोललो तर त्या सर्वांचं असं मत पडलं की बाबा आपण हे जे ओबीसी मध्ये आहे आज आपण जे सुधारणा आपली जी झालेली आहे समाजाची ती ओबीसी प्रवर्गातूनच झालेली आहे आणि 19% आरक्षण ओबीसीला आहे निव्वळ. जरी जास्तीत जास्त आलेले असतील तरी आपले मुलं सुद्धा गुणवंत आहेत आणि 19% आरक्षणामध्ये स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता एसबीसी मध्ये 2% आरक्षण आहे त्याच्यामध्ये शिक्षणाला फायदा आहे परंतु 50,000 जागा निघाल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर त्याच्यामध्ये एकाला एसबीसीचा फायदा मिळेल बाकीचे जे लोक आहेत त्यांना ओपन मधून ऍडमिशन घ्यावं लागेल असं माझं म्हणजे मी काय महिन्यामध्ये आपल्या समाजाचे 3 ओबीसी प्रवर्गातून बहिर्जी शिक्षण संस्थेत लागले. माझ्या कॉलेजमध्ये ओबीसी मधून 2 आपल्या समाजाचे मी घेतले लेक्चरर्स म्हणून. मला वाटलं की बाबा आता शैक्षणिक मध्ये जरी तुम्हाला थोडा फायदा वाटत असेल पण नोकरीमध्ये त्याचा काही फायदा नाहीये. त्याच्यामुळे मी थोडासा विरोध केला. विरोध म्हणण्यापेक्षा मी म्हणलं बाबा चर्चा करून सगळ्यांना बोलून तुम्ही ते करा पण ते थोडंसं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. मग विलास सावजी कटरेंशी माझं बोलणं झालं या विषयावर आणि आपले सगळे जे आहेत मग त्या 2-4 दिवसामध्ये काल शंकर सावजींशी बोलणं झालं. नंतर मग आपले बालाजी गुजराती सरांना मी बोललो. आज आमचे नागोबा सावजी बोचकरी ज्येष्ठ आहेत त्यांना बोललो आणि त्या सगळ्यांचं मत आलं की आपण ओबीसी मध्येच राहायला पाहिजे. उगा आपण सुखातली म्हणजे त्याला काय म्हणताय सुखाचं जे चाललंय आपलं गाडी उगाच त्याची स्पीड वाढवण्यात काही मतलब नाही. आणि काल बोलता बोलता शंकर सावजीने एक फार महत्वाचा मुद्दा मांडला मलाही माहिती होता त्यांनी पाठवलं की आपलं हे आरक्षण 52% झालंय आता महाराष्ट्र शासनाचं म्हणजे 50%च्या वर गेलंय. 2% एसबीसीच्या विरोधामध्ये सेवा आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये टाकले ते शंकर सावजी बोलताना सांगतील तुम्हाला. मला असं म्हणायचं की बाबा उद्या एक जाईल आणि
त्यामुळे थोडं सगळ्या समाज बांधवांनी एक्सपर्टनी या ठिकाणी बोलावं. आणि मी काही त्याच्यातला 100% एक्सपर्ट नाही, परंतु मला जे जाणवतं जेवढं शैक्षणिक क्षेत्रातलं मला माहित आहे, तर मला असं वाटतं की आपण ओबीसी मध्येच राहिलं तर आपल्याला जास्त फायदा राहील. त्यामुळे याच्या पुढे ज्या म्हणजे जसं ते विलास सावजी कटरे सांगतील त्या पद्धतीने करा. माझं एवढंच म्हणणं होतं की ही जी शंकर सावजी गुजराती यांनी आणि विलास कटारे सावजी आपले जे बाकीचे असतील त्यांनी मीटिंग लावली त्याबद्दल त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो की सर्व समाज बांधवांना या मीटिंगद्वारे त्यांनी बोलण्याची संधी दिली. विलास सावजी, थँक्यू. पैंजणे सावजी आपल्याला विनंती आहे, विश्वनाथ सावजी पैंजणे आपल्याला विनंती आहे, आपण आपलं मत मांडा. विलास सावजी. विश्वनाथ सावजी पैंजणे यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मत मांडावं. मला सहज अनम्यूट काढावं लागेल बहुतेक. म्यूट केले होते मी सर्व. सांगतो काय करायचं. तोपर्यंत सुरेंद्र कंकरेज असतील तर त्यांनी मांडावं. विश्वनाथ सावजी बोला तुम्ही. विश्वनाथ सावजी पैंजणे. हॅलो. हा बोला बोला. चर्चा झाली ती मी ऐकली Unmute करा, unmute आणि करा. ग्रुपवरती जे मटेरियल आलेलं आहे. हॅलो. हा बोला बोला. तर इन ब्रीफ मध्ये आपण ओबीसी मध्ये राहणं संयुक्तिक आहे आणि आपल्या फायद्याचंही आहे. उगाच आपण आहे ते सोडून देऊ नको त्याच्या मागे लागू नये. उद्या सुप्रीम कोर्टचं जजमेंट जर उलट सुलट आलं आणि उलट येणारच आहे ते सुप्रीम कोर्ट मध्ये टिकणार नाही या कुठल्या गोष्टी. तर त्याकरता आपण माझं मत आहे वैयक्तिकरित्या आणि समाजाच्या भल्याकरता आपण ओबीसी मध्येच राहिलेलं चांगलं आहे आणि त्याकरताच प्रयत्न करावेत. उगाच आपलं कुठेतरी एसबीसी वगैरे नाही, काही कामाचं नाही आपल्या ते आहे ते ठीक आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये ते 2% टिकेल असं मला वाटत नाही. ते टिको की न टिको पण आपण ओबीसी मध्येच राहावं असं स्पष्ट मत आहे. ते आपल्या सर्व मुलाबाळांच्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. चालेल. विजय सावजी सातपुते. विजय सावजी सातपुते आपलं मत मांडा. नमस्कार सावजी. नमस्कार. सर्वात अगोदर मी आपल्या सहस्त्रार्जुन महाराजांना वंदन करतो आणि मी माझे 2 शब्द आपल्या समोर मांडतो. बऱ्याच दिवसापूर्वी जयवंत सावजींनी हा खटाटोप सुरू केलाय असं मला समजलं. त्यानंतर कराड येथील अधिवेशनात मीटिंग मध्ये मी तिथे उपस्थित झालो होतो. सगळ्यात अगोदर ह्या गोष्टीला विरोध मी केला. त्यावेळेला गुजराती सावजींसमोर सांगितलं, मी त्यांना सांगितलं की हे जे काही चाललंय आपल्या समाजामध्ये, आपलं ओबीसी मधून काढून एसबीसी मध्ये काढणं हे काही योग्य नाहीये. आपण एकीकडे म्हणतो की आपण भगवान सहस्त्रार्जुनाचे आपण वंशज आहोत आणि क्षात्र तेज आपल्याकडे आहे आणि लागलीच आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास मध्ये जायचं. मी तर स्वतःला ब्राह्मणापेक्षा कमी समजत नाही. आपण बुद्धिमत्तेने देखील तितकेच चांगले आहोत ब्राह्मणा इतके, आणि आपण काही एसबीसी म्हणजे बॅकवर्ड क्लासच्या पंक्तीला जाऊन बसणाऱ्यातले नाही आहोत. हे मी थोडक्यात सांगितलं. आता माझा अनुभव सांगतो. मी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो 1986 ला एमपीएससी थ्रू. त्यावेळेस एमपीएससी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास होणारा मीच होतो आणि माझी 34 वर्षाची सर्व्हिस सिनियर क्लास 1 ऑफिसर म्हणून झालेली आहे. मी अमरावती विभाग, नागपूर विभाग आणि मराठवाडा विभागामध्ये आमच्या वन विभागाच्या नोकर भरती प्रक्रिया मी राबवलेली आहे. 5 वर्ष मी औरंगाबाद मध्ये जिल्हा निवड समितीवर मुलाखतीच्या पॅनलवर होतो. त्यानंतर सिलेक्शन करणे, त्यांची यादी तयार करणे आणि ते पब्लिश करणे ही जबाबदारी माझ्याकडे राहायची. आता मी तुम्हाला सांगतो, ओबीसी मध्ये आपल्याला 19% रिझर्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहोत. एसबीसी मध्ये फक्त 2%च आहे. 8 ऑक्टोबरच्या लोकसत्ता पेपर मध्ये महाराष्ट्र शासनाची कौशल्य विकास विभागाचे
132 पदांची ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि हे एमपीएससी तर्फेच भरल्या जाणार आहेत ही पदं. 132 पैकी ओबीसीला 24 पदं आहेत आणि एसबीसी ला फक्त 3 पदं आहेत. या 24 पैकी निदान 10 ते 12 तरी जण आपल्या समाजातील मुलं लागू शकतात. 3 पदासाठी आपण भांडायचं? हा शैक्षणिक आणि आर्थिक बाब जरी झाली तरी आपण सामाजिक बाब देखील लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व्हिस मध्ये मी हे पाहिलेलं आहे की जे मागासवर्गीय लोकांना अतिशय चांगली वागणूक दिल्या जात नाही, अतिशय खराब वागणूक दिल्या जाते. अहो तुम्ही एकदा विशेष मागास प्रवर्गामध्ये गेलात तर तुम्हाला किरायाने देखील कोणी घर देत नाही. हे देखील सामाजिक लॉस आपण करून घेतो. त्याच्यामुळे फक्त आपण ओबीसी मध्येच राहायला पाहिजे. ओबीसीच्या बाहेर जर काढणार असाल तर त्याला माझा तीव्र विरोध असेल. वेळ पडलं तर मी मंत्रालयात देखील जाऊन सांगेन. मी मंत्रालयात देखील काम केलेलं आहे. त्यामुळे मग मी ही संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारे होते, आता हे फक्त काही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिल्यानंतर लागलीच ते काही इन्क्लुजन होते असं काही समजू नका. ह्याच्या पाठीमागे फार मोठी प्रोसिजर आहे. मंत्रालयामध्ये त्या खात्याच्या सगळ्या सचिवांची त्याच्यावर स्वाक्षरी व्हावी लागते आणि कोणत्याही स्टेजला जाऊन मी माझा विरोध दर्शवू शकतो. एक लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा आपल्या नोकरीच्या काळामध्ये नोकरीची वयोमर्यादा 58 वरनं 60 वर्ष करण्यात यावी म्हणून एक एज्युकेशन चाललं होतं, त्यावेळेस आम्ही क्लास 1 ऑफिसर्सचं असोसिएशन आम्ही चीफ सेक्रेटरीला भेटून सांगितलं की ते 60 वर्ष करू नका, 58 वर्ष करा, राहू द्या, तेच योग्य आहे. आपलं यंग जनरेशनला कामं द्या. आणि ते तात्काळ मान्य झालं आणि ते 58 ला 58 कायम राहिलं. त्यामुळे ही सर्व प्रोसिजर माहिती आहे. कोणी किती जरी केलं तरी आपण कोणत्याही स्टेजला जाऊन आपण त्याचा निषेध नोंदवू शकतो. हे अजिबात म्हणजे मान्य करण्यासारखी गोष्ट नाहीये. जिथं तुम्हाला सगळ्यात चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्या सोडून तुम्ही एसबीसी मध्ये जाण्याचं कारणच काय? आणि हा एवढा खटाटोप कशासाठी चालवला हे समजत नाही. कोणती तरी एक तरी बाजू, चांगली बाजू आम्हाला समजून सांगा, मग आम्ही ते ऍक्सेप्ट करू. सोशल लेवलवर देखील तुमची मानहानी आहे, आर्थिक लेवलवर मानहानी आहे, शैक्षणिक स्तरावर मानहानी आहे तुमचं. मग तुमचा फायदा कुठे आहे? हे 100% चुकीचं आहे आणि ह्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. आणि मी माझ्या पूर्ण सर्व्हिस मध्ये मी केलेल्या कार्याचा अनुभव घेऊन मी पुढे बोलतो. विजय सातपुते यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आपलं मत मांडलेलं आहे. नरेंद्र पवार, आपण आपलं मत मांडा. नरेंद्र पवार. नमस्कार सर्वांना. जय सहस्रार्जुन. मी माझ्या 35 वर्षाच्या पोलीस खात्यातील एक थोडक्यात अनुभव तुम्हाला सांगतो. आपण सध्या जिथे आहोत ती आपली जागा एकदम बरोबर आहे. कारण आपण जर एसबीसी मध्ये जाऊ तर 100 पदं जिथे निर्माण होतील तिथं फक्त एसबीसी साठी फक्त 2च पदं असतील. आपण 19 पदं सोडून 2 पदावर येणं हे योग्य नाहीये. कारण आपल्याकडे पहिलेच समाजामध्ये नोकरीचं प्रमाण कमी आहे. आपण ओबीसी मधून फाईट करून 100 मध्ये 19 पदं आपण भांडून घेऊ शकतो किंवा अभ्यास करून घेऊ शकतो. परंतु 19 पदावरून 2 पदावर येणं आणि आता सध्या शासनाचं सगळं खाजगीकरणाकडे कल असल्यामुळे शासकीय सेवेत आता संधी बऱ्याच लोकांना भविष्यात मिळणार नाहीये. त्याच्यामुळे एकतर कमर्शियल टेक्निशियन किंवा प्रायव्हेटलायझेशन मध्ये आपल्याला जास्त भर देऊन आपल्या समाज बांधवांना किंवा आपल्या युवकांना पुढे घेऊन जावं लागणार आहे. कारण की आपण शासनामध्ये आता मी माझ्या सेवेतलं मी सांगतो, मी म्हणजे चांगल्या ठिकाणी काम केलंय. स्पेशल प्रोडक्शन मध्ये केलं, अँटी टेररिझमला केलं, आता सध्या सीआयडी क्राईमला करतो. पण जे सध्या शासनाचा जे रेशिओ आहे जॉबचा, एसपीसी मध्ये आपल्याला अजिबात संधी मिळणार नाही. याच्यामध्ये समाजाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आपण एसबीसी मध्ये न जाण्याऐवजी आपण ओबीसी मध्येच राहावं असं माझं वैयक्तिक मत आहे. सर्वानुमते मी सर्वांच्या निर्णयाशी माझं मत मान्य राहील. परंतु आपण ओबीसी मध्येच राहावं ही सर्व समाज बांधवांना माझी वैयक्तिक विनंती आहे. जय सहस्रार्जुन. अतिशय चांगला आपण विचार मांडलेला आहे. सुरेंद्र कंकरे साहेब इथं पीडब्ल्यूडी अधिकारी उपस्थित आहेत.
मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडावं. सुरेंद्र कंकरेज. नमस्कार सर्वांना, जय सहस्रार्जुन. आता थ्रू आम्ही पण मी डायरेक्ट क्लास 1च्या पोस्टला रिक्रूट झालेलो आहे. त्याच्यामध्ये आता एसबीसीच्या जागा सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की 2%च आहे. ओबीसीच्या जवळ 19% रिझर्वेशन आहे, 27% टोटल. त्याच्यामधनं बाकी एनटी वगैरे वगैरे 2-4 कॅटेगरी गेल्यानंतर ते नेट 19% राहतं. आता मग मी नांदगावकर सावजीशी चर्चा केली, मग तवरेज सावजी आपले अंडर सेक्रेटरी आहेत याला मंत्रालयामध्ये, त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांचं म्हणणं पडलं की ओबीसी मध्ये साधारणतः 346 टोटल प्रवर्ग येतात जाती, एसबीसी मध्ये फार कमी आहेत. परंतु जनरली दरवर्षीच्या रिक्रुटमेंट होतात शासनाच्या, साधारणतः 50 ते 100 जागा जर निघाल्या, 100 जागांमध्ये एसबीसी ला फक्त 2 जागा जातील. ओबीसी मध्ये 19 जागा असतील. आपला समाज जर म्हणजे आपली समाज बुद्धिमान आहे आणि सगळे आता ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन केली तर वरच्या जागेला आपण जाऊ शकतो. ज्यावेळेला आपलं ज्यावेळेला आपलं पण त्या लास्ट कॅन्डिडेट पेक्षा जास्त असतं तर त्या कॅन्डिडेटला ओबीसी न गृहीत धरता ओपन मध्ये गृहीत धरलं जातं. हे तुम्हाला माहितीच असेल. त्याला ओबीसी गृहीत धरलं जात नाही, त्याला ओपनच्या मेरिट मध्ये कन्सिडर केलं जातं, ओबीसीच्या कोट्यात घेतलं जात नाही त्याला. तर त्यामुळे आपण जर ब्रिलियन्स होतो 19 मध्ये, आपण 19%मध्येच भरपूर जागा आपल्याला मिळू शकतात. 2% ती पॉसिबिलिटी खूप कमी राहील, हे 100%. फक्त एवढंच आहे की ओबीसी म्हटलं की 5 करोड लोक येतात, एसबीसी म्हटलं तर 20 लाख लोक येतात. ते एसबीसी महाराष्ट्रामध्ये जर धरलं तर ओबीसी 5 करोडच्या 19% म्हटलं 95 lakhs होतात आणि 20 लाख ते 40,000 होतात. म्हणजे हे प्रमाण एसबीसीचं खूपच अत्यल्प आहे तसं पाहिलं तर. त्यामुळे मलाही असं वाटतं की ओबीसी मध्ये ओपन कॉम्पिटिशन मध्येच राहावं, थोडंसं जास्त जागा आपल्याला त्याच्यामध्ये चान्सेस आहेत. 2% आपण खूप लिमिट होऊन जाऊ, असं मला. कारण दरवेळेला शासनाची जागा किती निघतात? 50, हजारावर काही निघत नाही. कुठली एमपीएससी जाहिरात जर बघितली तर शासनाची जागा असतात 100, 50 आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट. आता 50 जागा जर डिस्ट्रिक्ट तर एसबीसीला फक्त 1 जागा राहील. म्हणजे आपण फक्त एकच माणसाला ते सीट मिळू शकतं. एक मध्ये त्या एसबीसी मध्ये गोवारी आहेत, काष्टी आहेत, सगळे असे अनेक प्रवासी, तर त्याच्यामध्ये आपले लिमिटेशन खूप होईल. त्याच्यामध्ये ओबीसीला 19% जागा राहतील. म्हणजे 50 मध्ये समजा 8 ते 9 जागा 9 जागा 9 ते 10 जागा याला राहतील. तर त्याच्यामध्ये आपली मुलं कॉम्पिट करू शकतात असं मला वाटतं. कंकरे साहेबांचं, विजय सातपुते असतील, नरेंद्र पवार असतील, हे सगळी लोक जे टॉपचे अधिकारी आहेत आणि त्यांनी त्यांच्या अनुभवामधून आपलं जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण सूरच आहे की ओबीसी मध्ये राहण्यातच योग्य ठरणार आहे. तरी मी शंकर दगडू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडावं. शंकर दगडू. शंकर दगडू. हा, जय सहस्त्रार्जुन. अर्जुन. आवाज येतोय? आवाज येतोय? हो येतोय. हा, जय सहस्त्रार्जुन. गणेश सावजी, तुम्ही 2 दिवसात 3 दिवसापूर्वी जो प्रश्न मांडला तो समाज हिताच्या दृष्टिकोनातून अगदी योग्य पद्धतीने त्यांनी या प्रश्नावर उकल केली. आणि ही जी मागच्या 2 महिन्यापूर्वी जे अचानक एसबीसी मध्ये जाण्याचं जे घाट घातलाय, याच्या पाठीमागे काही कारण आहे का याचा अगोदर विचार करायला पाहिजे आपण. ह्या भानगडीत पडू नये असं मला वाटतंय. आणि समाजाचं भलं जे आहे, समाज हित ज्याच्यामध्ये आहे तोच निर्णय सर्वांनी घ्यावा. एसबीसीच्या आरक्षणाच्या संपूर्ण विरोधामध्ये मी स्वतः वैयक्तिक आहे आणि मला विश्वास आहे की ही जी टीम आहे शंकर सावजी गुजरात यांची किंवा सगळी मिळून ती योग्य निर्णय घेतील, त्याचा पाठपुरावा करतील. आपलं नशीब आहे की आपल्या सोबत बरीच मंडळी आहे, सुशिक्षित आहे, काही संस्था चालक आहेत, काही उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा आहेत. हे त्यांनी भावना व्यक्त केल्या, ह्या रास्त भावना आहेत. कारण काय त्रास होतो, एखादी एमबीबीएस ला ऍडमिशन जर घ्यायचं असेल, जर 10 सीट निघाल्या तर फक्त एकच सीट एमबीबीएस ला मिळेल. आज माझ्या गावामध्ये जवळपास 45 एमबीबीएस मेडिकल प्रोफेशनल आहेत. ते कशामुळे झालेत? सीट जास्त होत्या म्हणून झाले.
आणि मग उद्या आम्ही काय करायचं मराठवाड्यातल्या लोकांनी? आम्ही अगोदर तर आमच्याकडे दृष्टिकोनातून पाहतात की एक तर मागासलेले लोक आहेत आणि नंतर दुसरा आमच्यावरती प्रश्न पडतोय की हे आर्थिक मागासलेले पण आहेत आणि मानसिक मागासलेले पण आहेत. मराठवाड्यातल्या लोकांनी सुद्धा त्या गोष्टीला काही लोकांनी सपोर्ट केलाय. हे फार चुकीचं आहे, हे करायला नाही पाहिजे. गणेश सावजी कंबळूने अगदी योग्य ठिकाणी योग्य वेळी प्रश्न वोकल केलाय. माझं ओबीसी साठी समर्थन अजिबात नाहीये, एसबीसी साठी समर्थन अजिबात नाहीये. ओबीसी मधून आपल्याला जिथं आहे तिथंच आपण राहूया, कारण आपण ऑलरेडी 50% आतमध्ये येतो ओबीसी मध्ये असलं म्हणजे. आज 52%, 2% ऍडिशनल आहे आणि त्याचा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे दुसऱ्या समाजांनी की यांना हे मंजूर होऊ देऊ नये म्हणून. म्हणजे टांगती तलवार आहे आपल्या डोक्यावर. केव्हा पण हे केंद्रामध्ये मंजूर होणार नाही. 1/3 मेजॉरिटी लागते बिल पास करण्यासाठी. म्हणून जिथं आहे तिथंच आपण योग्य आहे, माझं स्पष्ट मत आहे. थोडं कोणाला जर वाटत असेल वैयक्तिक म्हणजे असं बोललो तर क्षमा असावी. समाजाचं भलं करण्याच्यासाठी सर्वांनी एसबीसी मध्ये असणं गरजेचं आहे. मी या मताचा आहे. शंकर सावजी दगडू यांनी आपलं मत परखडपणे मांडलेलं आहे. ओबीसी मध्ये एक विषय असा आहे की ओबीसी विकास महामंडळ हे खास समाजासाठी चालवलं जातं, ओबीसी समाजासाठी. आणि याच्यामध्ये जवळजवळ 600 उद्योग टाकलेले आहेत त्यांनी. आता 600 उद्योगांमध्ये 2 लाखापासून तर 20 लाखा ते 1 कोटी पर्यंतचं कर्ज आपल्याला मिळतं आणि हे फक्त 4% व्याज दराने मिळतं आणि 25% त्याला सबसिडी आहे. आणि जर आपण एसबी मध्ये गेलो तर आपल्याला हा मिळणार नाही. आपण सगळे जास्तीत जास्त व्यापारी वृत्तीचे लोक आहोत. व्यापारी असल्या कारणाने आपण त्याचा फायदा बरेचसे लोक समाज बांधवांनी घेतलाय. त्यामुळे ओबीसी मध्ये राहणं त्या दृष्टीने व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. विजय सातपुते, तुमची बोलायचं असेल तर बोलू शकता. विजय लांडगू. हॅलो. ज्यांनी हात वर केलाय त्यांचं नाव आहे असिस्टंट कमिशनर NSK. कृपया ते बोलतील का? अनम्यूट करा आणि बोला. येस, मीच आहे देवीदास नांदगावकर, असिस्टंट कमिशनर समाज कल्याण नाशिक. आपलं नाव काय परत एकदा सांगा सावजी. देवीदास नांदगावकर. ओके. तर मी आता बऱ्याच जणांचं ऐकलंय, काही वरिष्ठ अधिकारी पण आहे प्रशासनामधले. तर विशेष मागास प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त 6 जाती आहेत. आणि आपण जे काही मिसकन्सेप्शन होत आहे की ते आपल्याला ओबीसीची बेनिफिट मिळणार नाही वगैरे वगैरे सो अँड सो. आता कोणतरी सांगितलं की ओबीसी कल्याण महामंडळाचं मध्ये आपला समावेश होणार नाही वगैरे. तर तसं नाही. ओबीसी चे जे महामंडळाचे जे आर्थिक फायदे आहेत ते एसबीसी ला पण लागू होतात जशाल तसं. थोडक्यात मी काही मुद्दे मांडतो. त्यामध्ये शैक्षणिक जर बाब बघितली आपण तर शैक्षणिक बाबीमध्ये आपल्याला ओबीसी अंतर्गत जे आरक्षण असतं तेच असतं एसबीसीला. एसबीसी साठी वेगळं आरक्षण नाही आहे. म्हणजे जो जागेचा प्रश्न आहे की जागा आम्हाला कमी होतील जास्त होतील असं काही नाही आहे. जागा ज्या 19% प्रमाणे आहेत त्याच अवेलेबल राहतात. परंतु जे काही स्कॉलरशिपचा भाग आहे की जे आज 50% स्कॉलरशिप ओबीसीला मिळते. आज मेडिकलची, इंजिनिअरिंगची आपण जर पाहिला तर मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे जर आपण पाहिलं तर त्याला 12 लाख 13 लाख अशी फी आहे. इंजिनिअरिंगची लाखाच्या वरती फी आहे. तर ती 100% पर्यंत फी आपल्याला एसबीसी मध्ये गेल्यावरती रिम्बर्समेंट होऊ शकतं. आपले मुलं जास्तीत जास्त ही इंजिनिअरिंग मेडिकल फील्डकडे जाणारी मुलं आहेत. समाजाचे विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे की कितपत ते एखाद्या नॉन ग्रँटेड कॉलेजची फी बेअर करू शकतं याबाबतची. तर एसबीसी मध्ये गेल्यावरती शैक्षणिक फायदा आहे असं मला वाटतं. त्या व्यतिरिक्त नुकसान शैक्षणिक बाबतीत तर मला तर काही दिसत नाही. एक दुसरा मुद्दा आहे आता सर्वांचं चालू नोकऱ्यांचं की नोकरी वगैरे आपल्याला कमी जागा उपलब्ध राहतील वगैरे. तर ओबीसी मध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 346 प्रमुख जाती आणि त्याच्या उपजाती तर अनेक आहेत. आणि या सर्व जातींची जी लोकसंख्या जर पाहिली आपण तर ती साधारणतः 38 ते 40% दरम्यान एकूण पॉप्युलेशनच्या. आणि त्यात
आता भविष्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने आंदोलन केलेलं आहे, ज्या पद्धतीने आता कुणबीचं प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये विशेषतः देणं सुरू झालेलं आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर आता आम्ही उत्तर महाराष्ट्रात आता इथे आम्ही काम करतो. मी विदर्भात पण काम केलेलं आहे. इथे जवळपास 4-5 जिल्ह्यांचा विचार माझ्याकडे होता. तर बहुतांश मराठा बांधव जे आहेत ते आता कुणबीमध्ये कन्वर्ट झाले, म्हणजे ओबीसी मध्ये आलेले आहेत. आता क्वचित तुम्हाला इथे ओपन मराठा समाजाचे व्यक्ती खूप कमी दिसतील आपल्याला. तसंच काही दिवसामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील दिसेल. पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये तिथलं राजकीय प्राबल्य पाहता बहुतांश मराठा बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र आलेलं असेल, म्हणजे ते ओबीसी मध्ये आलेले असतील. मराठा बांधवांची किती संख्या आहे? एकूण 28% आहे. म्हणजे आताचे 38 आणि 28 म्हणजे 56% जास्त हे ओबीसी मध्ये असतील आता काही दिवसानंतर. तर ह्या सर्वांची जर लोकसंख्या पाहिली, आताची 5 कोटी ओबीसीची आणि 28% साधारणतः 8-9 कोटीच्या वरती एकूण पॉप्युलेशन हे ओबीसी मध्ये असेल. आपण सर्व म्हणतो 19% जागा जास्त राहतील. तर मला कोणी म्हणजे एक नम्रपूर्वक विचारतो मी, कोणी समजून सांगेल का की मागच्या 10 वर्षामध्ये एवढ्या जागा निघालेल्या आहेत आपल्या एमपीएससीच्या असतील किंवा शासकीय सेवेमधल्या, आणि आपले इतके मुलं लागले त्याच्यामध्ये, जे की ओबीसी मधून लागले, चांगल्या पद्धतीने लागले इतर समाजापेक्षा. कारण की आता आम्ही काम करत असताना पाहतो की या ठिकाणी बरेच जे आता म्हणजे पुढचा मुद्दा तो होता माझा की आता आपण पाहिलं की 2% एसबीसीला आरक्षण आहे, सोबत 2% आपण वंजारी समाजाला देखील आरक्षण आहे. वंजारी समाजाचं पॉप्युलेशन हे साधारणतः 80 ते 85 लाखाच्या दरम्यान आहे. मूळ जे आता काँग्रेस सावजी जे बोलले ना, मूळ जे ओबीसीचं आरक्षण सेंट्रलचं पाहिलं ते 27% आहे. 27% मधून हे 2.5%, 3.5% आणि 2% असं ते कमी झालेलं आहे. तर 2% आरक्षणासाठी जे तत्कालीन उपमुख्यमंत्री आता होते त्यांनी वंजारी समाजासाठी 2% आरक्षण घेतलं, आणि 85 लाख एवढा मोठा समाज असताना देखील ते आजही, काल परवाचं स्टेटमेंट धनंजय मुंडे साहेबांचं की आम्हाला तुम्ही 2% आरक्षण कोणी काढू शकत नाही, 2% आरक्षण आमचं पाहिजे आम्हाला. याच्या मागे काहीतरी लॉजिक असायला पाहिजे. धनगर समाज आहे, धनगर समाज सुद्धा 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. आपण जर पाहिलं वंजारी असो धनगर असो, हे राजकीय दृष्ट्या असतील, लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्यापेक्षा कित्येक पटीने प्राबल्यवान समाज आहे. ते देखील ओबीसी मधनं 3.5% त्यांनी वेगळं आरक्षण घेतलंय. बंजारा समाज आपण पाहिला, बंजारा समाज हा विजयमध्ये येतो, त्याच्यात विजयमध्ये इतर पण समाज येतात. हे साधारणतः 2.5% त्यांना वेगळं आरक्षण आहे. त्यांची लोकसंख्या देखील एक 45 ते 50 लाखाच्या दरम्यान आहे. आता एसबीची लोकसंख्या किती आहे? एसबीची लोकसंख्या साधारणतः 15 ते 20 लाख आहे. जर आपण प्रोपोर्शन पाहिलं सिलेक्शनचं, जागा जरी कमी असल्या तर सिलेक्शनचं प्रोपोर्शन हे खूप पटीने वाढतं. आपण जर एक सदर प्रोबॅबिलिटी काढली तर ओबीसी साठी जर आपला समाज पाहिला साधारणतः 1.25 लाखाच्या आसपास महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त समाज नाही आपला. 1.25 लाखाच्या अनुषंगानं प्रोबॅबिलिटी ओबीसी मध्ये 0.01 पेक्षा कमी आहे आपली, आणि एसबीसी मध्ये 2% मध्ये ती प्रोबॅबिलिटी 0.25 पेक्षा जास्त जाते. ह्या बाबी देखील लक्षात घ्यायला पाहिजे. आता मी सहज एमपीएससीची साईट चेक करत होतो, तर एमपीएससीच्या साईट वरती मागच्या काही परीक्षेचं कट ऑफ पाहिलं तर ओबीसी आणि ओपन मध्ये खूप फरक आहे. आता ओबीसी आणि एसबीसी मध्ये आता स्टेट सर्व्हिसेस 2024 ओबीसीचा कट ऑफ 485 आहे, एसबीसी 459 आहे. 30 गुणांचा फरक आहे स्टेट सर्व्हिसेस मध्ये. खूप मोठा फरक आहे, वाच फरक आहे. आणि बाकीच्याच एक्झाम घेतल्या, ग्रुप सी असेल, पीएसआय असेल, एमपीएससी ग्रुप बी, एएसओ ची एक्झाम असेल, क्लर्क टायपिस्टची एक्झाम असेल, हे सर्व एक्झाम तुम्ही त्या याच्यावरती जाऊन बघू शकता. ओबीसीचा कट ऑफ आणि एसबीसीचा कट ऑफ मध्ये खूप फरक आपल्याला दिसून येईल. एक मार्काला तिथे कॉम्पिटिशन असतं. एक मार्कामुळे जे आता सन्मान्य अधिकारी आहेत आता एक मार्काचं महत्व नोकऱ्या जातात आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर मला असं वाटतं की जागा जरी कमी असल्या तर प्रोबॅबिलिटी जास्त असते, त्यामध्ये जायला हरकत नसायला पाहिजे, पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. हे टप्पा असतो एक. आणि तिसरा एक मुद्दा मांडला होता न्यायालयीन प्रकरणाचा. तर हे सर्व जे काय घडलेलं आहे याची थोडक्यात मी इतिहास सांगतो एसबीसीचा. तर 1994 ला नागपूर अधिवेशन हिवाळी चालू असताना गोवारी हत्याकांड घडलं होतं. गोवारी हा समाज स्वतःला आदिवासी समाज म्हणून त्यांनी मागणी होती की आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये इन्व्हॉल्व करा म्हणून. तर शेड्यूल ट्राईब मध्ये तत्कालीन जे आदिवासी विकास मंत्री महोदय होते पिचड साहेब, यांचा विरोध होता, आणि विरोध असल्यामुळे ते जो आंदोलन आहे ते आंदोलन ताणल्या गेलं, पोलिसांचा लाठीचार्ज झाला, आणि त्याच्यामध्ये काही गोवारी बांधवांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर आदिवासी सदृश्य ज्या जाती असतात अशा काही जातींना आणि काही ज्या समाजातल्या ओबीसी मधल्या ज्या मागास आहेत, मायक्रो जाती आहेत, तर त्या मायक्रो जातींना याच्यामध्ये समावेशाचा शासनाने मला वाटतं डिसेंबर 1994 मध्ये ते आदेश काढलेला आहे.
आज 31 वर्ष आता डिसेंबर मध्ये त्या आदेशाला होतील. जर न्यायालयीन जर इश्यू असला असता आणि जो 50%चा इश्यू आहे तो केंद्र सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहानी प्रकरण जे होतं 1992चं मंडल आयोगाच्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटनं 27% आरक्षण दिलं होतं ओबीसींना. तर त्या अगेन्स्टमध्ये इंदिरा साहानी यांनी रिट पिटिशन PIL फाईल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आरक्षणाची मर्यादा ही 50% पेक्षा जास्त जाता कामा नये. परंतु हे याच्यानंतर 1995ला आलंय आरक्षण ओबीसीचं आणि ते अजूनही 31 वर्षामध्ये टिकून आहे. आता मुद्दा आहे की काही का गेले, काही का विरोधात गेले की मराठा समाजाने 10% आरक्षण मागितलं होतं. तर त्या अनुषंगाने जेव्हा कोर्टाने सांगितलं, काही युक्तिवाद झाले की 50%च्या वरती जात आहे, इंदिरा साहानी खटला अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे, त्या अनुषंगाने मग हे 2% वरती त्यांनी 2021 मध्ये पिटिशन फाईल केलेलं आहे बॉम्बे हायकोर्टासमोर. अजून ते सर्वोच्च न्यायालयात नाही आहे. मुंबई हायकोर्टासमोर पिटिशन फाईल आहे 2% बाबतचं आणि त्याच्या बाबतीत मुंबई हायकोर्टाने आयोगाला सांगितलेलं आहे, मागासवर्ग आयोगाला, की तुम्ही इम्पेरिकल डाटा द्या. व्हॉट इज इम्पेरिकल डाटा? इम्पेरिकल डाटा म्हणजे जे मंडल आयोगाने निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये सामाजिक असेल, एज्युकेशन असेल आणि आर्थिक असेल, असे 11 निकष आहेत. त्या 11 निकषामध्ये जर समाज मायक्रो आणि तो बसत नसेल तर अशांचा इम्पेरिकल डाटा द्या, त्याच्यानंतर ते निर्णय घेणार आहे. तर याला वेळ लागणार आहे, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आरक्षण काय असतं? आरक्षण म्हणजे गरिबी हटाव आंदोलन नाही, ते प्रतिनिधित्व असतं. आपण 19% असताना देखील आपले किती आज प्रतिनिधी आहेत, किती आज समाजातले आज किती शासकीय सेवेत आहेत? कारण की कोणता पण इम्पेरिकल डाटा तयार करत असताना शासकीय सेवेतला कॉम्पोनंट हा सर्वात महत्वाचा असतो. त्याच्यावरतीच मराठा आरक्षण, त्याच्यावरती बाकीचे आरक्षण हे ठरले जात असतात. तर मला असं वाटतं की 2% आरक्षण दिसायला जरी कमी दिसत असलं, जरी त्याच्यामध्ये जागा आपल्याला तुलनात्मक कमी वाटत असतात, आपल्या समाज मायक्रो समाज, आपला समाज काय एवढा काही मोठा नाही आहे. आणि सॉरी टू से, मला कोणी आपले मुलं गुणवान आहे वगैरे वगैरे, गुणवान असले असते हे कटू सत्य आहे. माझा कोणाला राग पण येईल बोलण्याचा, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये आपले किती सिलेक्शन झाले विद्यार्थ्यांचे, एमपीएससीच्या या वर्षीच्या यादीमध्ये किती मुलं आहेत आपल्या समाजाचे, हे जर कोणी मला समजून सांगितलं तर आय विल डेफिनेटली ओबीसीच्याच पक्षात मी राहील नक्की. परंतु हे पाहता एकंदरीत आरक्षण म्हणजे शैक्षणिक फायदा आणि ऍज वेल एज तुमचा नोकरीबाबतचं जे काही असेल, काय असतं माहितीये का, काही जर आपल्याला घ्यायचं असेल तर काही सोडावं लागतं. आणि मी समाज कल्याणमध्ये आज एका म्हणजे महत्वाच्या पदावर काम करतो. कोणतरी आता अधिकारी साहेब बोलले की आपल्याला एसबीसी म्हणून हीन वागणूक वगैरे दिल्या जाते. सॉरी सर, मला नाही वाटत की कोणी आज विचारतं की तुम्ही एसबीसी आहात, ओबीसी आहात आणि तुम्हाला हीन वागणूक मिळेल किंवा तुम्ही एससी आहात, एसटी आहात, असं समाजामध्ये वाढत असताना मी आज फील्डवरती, तर मला तर काही असं दिसून आलेलं नाही आहे. मी आज उत्तर महाराष्ट्राचे 5 जिल्हे माझे झाले, आता फक्त नगर थोडा बाकी आहे, 4 जिल्हे माझे झालेले आहेत. तर आणि आपण पाहिलं की आता दुसरा या अनुषंगाने आणखी महत्वाचा मुद्दा होता की जे फायदे काय होणार आहेत भविष्यामध्ये, हे झालं तर आपण नोकरी आणि शैक्षणिक बाबत बोलतोय. तर 2-3 वर्षापूर्वी समाज कल्याण विभागामधून इतर मागास बहुजन कल्याण विभागात वेगळा झालेला आहे. हा विभाग आता पर्टिक्युलरली विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग याच्या कल्याणासाठी काम करणार आहे. आता काय झालंय की एसबीसी मध्ये पाहिले आपण, गोवारी असेल, कोष्टी असेल, साडी असेल, मुन्नेरवार असेल किंवा इतर ज्या एक मुस्लिम भंगी असेल, तर ह्या ज्या जाती आहेत त्यांना एवढं पॉलिटिकल बॅकअप नाही आहे. तर थोडं आपल्या समाजाचं त्याला बॅकअप मिळालं, मला असं वाटतं आपल्या समाजाचं बॅकअप मिळालं तर काही विशेष, जसे धनगर समाजाने आंदोलन केले आणि आदिवासी समाजासाठीच्या सगळ्या ज्या योजना होत्या महत्वाच्या, मग ती नामांकित शाळा योजना असो, खावटी कर्जाची योजना असो, व्यवसायाच्या अनेक योजना असो, पशुपालनाच्या असो, शेतीविषयक असो, या शासनाने जशाच तशा आदिवासी बांधवाच्या योजना सेम धनगर समाजासाठी केल्या आणि त्यासाठी वेगळं बजेट ठेवलेलं आहे. तसं जर केलं आणि जर मूळ मागणी पाहिली आपण गोवारी बांधवांची, ती आदिवासी आम्हाला बेकार, त्याचे अजून रिट पिटिशन आहेत बरं का कोर्टामध्ये, त्यांची मागणी सतत आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्याला डिनाय केले असल्यामुळे ते अजून पुढे काही झालेलं नाही आहे. परंतु तशाच प्रकारची मागणीला जर बळ मिळालं तर कदाचित पॉसिबिलिटी आहे की मायक्रो वर्ग आहे, मायक्रो बॅकवर्ड वर्ग आहे, तर कदाचित आपल्यासाठी वेगळ्या योजना सुरू होऊ शकतात. आज आपल्याला ओबीसीच्या सर्व स्कीम लागू आहे, ते परत एकदा सांगतो मी स्वतः स्कीम इम्प्लिमेंट करतो, मला माहित आहे. आणि मी स्वतः जिल्ह्याच्या प्रत्येक समितीमध्ये, प्रत्येक पदोन्नती समितीमध्ये, नोकर भरती समितीमध्ये पदसिद्ध सदस्य असतो. मी स्वतः रिक्रुटिंग अथॉरिटी आहे, मी स्वतः रिक्रुटमेंट पण करतो आणि प्रत्येक समितीमध्ये आणि प्रत्येक याच्यामध्ये मी मेंबर असतो बाय डिफॉल्ट, एक ऑफिशियल मेंबर असतो, ती कोणतीही असतो, मग कोणताही विभाग असतो बाकीचा. तर मला असं वाटतं, व्यक्तिगत माझं मत आहे की जायला पाहिजे.
म्हणून काय होईल की भविष्यामध्ये ते एसबीसीचं रद्द होईल, परत आपण ओबीसी मध्ये येणार. सेंट्रल मध्ये आपल्या ओबीसी ऑलरेडी आहेच, पण प्रयत्न करायला हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बाकी कोणाला बोलायचं बोलू शकता. थँक्यू. सावजी थोड्या वेळासाठी डिस्कनेक्ट झालेत बहुतेक. आपण वाट बघू 1-2 मिनिटं. माझा आवाज येतोय सर्वांना? येतोय. आपण 1-2 मिनिटं वाट बघू सावजींची. कोणत्या सवयीची? देवीदास नांदगावकर सावजी होते आता जे बोलतायत ते. त्यांनी ओके कोणाला बोलायचं म्हणून सांगितलं. बाकी यांचे mute करते सर्वांचे. हा हॅलो हा बोला, कोण बोलतोय? कोण बोलणार आहे का आता? तुला सवयी घ्यायची वाटतं. आले आले. मला थोडंसं या विषयावर बोलायचं होतं 1 मिनिट. बोला. विलास सावजी, आवाज येतोय का? हो येतोय. येतोय सावजी, आवाज येतोय. येतोय ना? हा आवाज कटकट होतो. नेट प्रॉब्लेम. गणेश सावजी तुम्ही थोडं रेंज मध्ये येता का? थोडं रेंज मध्ये येऊ शकता का? गणेश सावजी. येतोय, व्यवस्थित आवाज येतोय. आवाज येतोय आता? आला आला आला. आवाज येतोय का? हो हो आला. हो हो. आता येतोय का? होय होय येतोय. आताच देवीदास सावजी बोलले. वसमतला पद्मशाली समाज आहे. साधारणपणे आपल्याच समाजाचा आहे तो, आणि ते एसबीसी मध्ये येतात. त्याच्यानंतर सकुळ साळी येतात. ते पण आपल्या म्हणजे आपल्या सोबतच असतात ते सगळे. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये. मी कालच त्यांच्या एका प्रमुख माणसाची चर्चा केली की तुम्ही एसबीसीचे फायदे घेता, तुमचे अधिकारी किती आहेत? तसं आता आपल्या समाजामध्ये देवीदास नांदगावकर सावजी अधिकारी आहेत. कदाचित ते ओपन मधून झाले असतील किंवा मग कदाचित ओबीसी मधून झाले असतील. विश्वनाथ सावजी आहेत. त्याच्यानंतर बाकीचे पण आपले अधिकारी आहेत. आज वसमतमध्ये आपल्या समाजाचे MBBS MD डॉक्टर्स आहेत, 7-8 डॉक्टर्स आहेत, अधिकारी आहेत. परंतु त्यांच्या समाजामध्ये असं कोणी मोठा अधिकारी नाही आज. मग ते मी म्हटलं तुम्ही एसबीसी मध्ये 2% मध्ये तुम्ही का प्रगती केली नाही? तुम्हाला आता खूप जसं यात हे जे चित्र रंगवतोय आपण की नोकरीमध्ये असं होईल तसं होईल, तर हे जे चित्र पाहिलं आम्ही वसमत मधलं किंवा नांदेडमध्ये पण पद्मशाली समाज आहे, तर अगदी नगण्य लोक त्यांचे अधिकारी आहेत, नगण्य लोक त्यांचे डॉक्टर्स आहेत. त्या मानानं आपण आपला समाज जरी संख्येनं कमी असला तरी प्रगतीच्या बाबतीत अधिकारी वर्गात आजही आपले चांगले अधिकारी आहेत, आजही आपले चांगले डॉक्टर्स आहेत, आजही आपले लेक्चरर्स आहेत, संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत. त्याच्यानंतर विविध छोट्या छोट्या ऍग्रिकल्चर असतील, जसं आता फॉरेस्टमध्ये विजय सावजी होते, CA आहेत. तर हे सगळं ओबीसी मधूनच आहे. आपण आता ओबीसी मध्ये आहोत. कोणाला ओपन मध्ये गेले असेल, कोणी ओबीसीचा फायदा घेतला असेल किंवा नसेल. तर मला असं दिसलं की एसबीसी मधल्या लोकांना आउटपुट काही नाही. ठीक आहे, कागदावर चांगलं आहे ते की हे एवढं मायक्रो आहे, हे आहे 1% 2%. परंतु मुळात आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आणि त्यामध्ये बहिर्जी शिक्षण संस्था आहे. त्याच्यामध्ये मागच्या पोर्टलमध्ये 40 जागामध्ये एकही एसबीसीची जागा नव्हती. तर त्याच्यामध्ये एक आमचे गुडेवार नावाचे जवळचे मित्र आहे, त्यांचा मुलगा शेवटी ओपन मध्ये घ्यायला लावला. त्याला ओपन मध्ये संस्थेमध्ये घ्यायला लावलं, एसबीसी मध्ये नव्हतं. आपल्या समाजाचे 3 जण लागले बहिर्जी शिक्षण संस्थेमध्ये. त्याच्यानंतर माझ्या स्वतःच्या कॉलेजला ओबीसी मधून 2 आपल्या समाजाचे मी घेतलेले.
तर मला असं म्हणायचं की बाबा आता हे सगळं चाललंय ते ठीक आहे, आता हे ज्याला मिळेल. आणि बघा, आपण आपला समाज जरी काहीतरी म्हणत आपण बुद्धिवंत लोक आहे, ब्राह्मणाच्या नंतर आपण गुणवत्तेमध्ये आहोत बरं का, असं काही नाहीये. आपण आपले लोक बुद्धिवान आहेत, मग ते व्यापारात बी बुद्धी वापरतात. राजकारणामध्ये आपले 2दा नगराध्यक्ष झाले ओबीसी मधून वसमतला. आता संगमनेरला सुद्धा आपले लोक राजकारणामध्ये आहेत, म्हणजे जयंत सावजी असतील किंवा बापूसाहेब टाक असतील. तर हे सगळं व्यवस्थित चाललंय. आता विनाकारण एखादी चांगली 60-70च्या स्पीडने गाडी मस्त चालली आहे आपल्या समाजाची, उगाच त्याला 100-125 स्पीडवर नेऊन उगा एखादा ऍक्सिडेंट करून घेण्यात मतलब नाही असं मला वाटतं. आणि हे स्वप्न आहे. आता इतर मागास कल्याणमध्ये अतुल सावे मंत्री आहेत आणि ज्योती सारखी एक संस्था, जसं सारथी मराठा समाजाकरता दिली तसं ज्योती आपल्याकरता आहे. विलास सावजींना ते माहिती आहे. ज्योतीमधून आपल्या समाजातल्या मुलांना सुद्धा हॉस्टेल्सची व्यवस्था आहे, अनेक त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी महामंडळाचं मगाशी त्यांनी सांगितलं. मी स्वतः म्हणजे भुजबळ साहेबांचा काम करतो, आजही करतो. मी जरी पक्ष माझा वेगळा असला तरी आम्ही वसमतमध्ये आतापर्यंत बऱ्याच जणांना ओबीसी महामंडळातून कर्ज मिळवून दिले. 4% कर्ज आहे. आणि त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित चाललंय. आणि एसबीसी मध्ये नोकऱ्याच नाहीत. आता ते चाललंय 1% नोकऱ्या जागाच निघत नाहीत. कुठून आता 25 आणि 30 जागा निघतायत. मगाशी विजय सावंत सांगितलं की 124 जागा कुठेतरी निघाल्या, त्या 2 माणसं एसबीसीच्या आहेत. ठीक आहे, आपले 2 लागतील, बाकीच्यांचं काय? किंवा आता उदाहरणार्थ एखाद्या इंजिनिअरिंगला 2 माणसं आपली एसबीसी मधून लागतील, मग बाकीच्यांनी काय करायचं? मग ओबीसीतून तो फॉर्म भरता येत नाही. एकदा एसबीसी मधून भरल्यावर तुमचा विषय संपला, तुम्हाला ओपन मध्ये जावं लागेल. ओपन मध्ये गेले की मग परत फीस भरणं आले. ह्या ज्या सगळ्या शंका आहेत. हा ठीक आहे, एसबीसी मधून तुम्हाला ओबीसी मध्ये राजकीय फायदे मिळू शकतात. ओबीसीचा याच्यामध्ये तुम्ही उमेदवारी भरू शकता. परंतु एकदा शिक्षणाने याच्यामध्ये गेलं, नोकरीच्या आरक्षणामध्ये आपण गेलो की एकदा एकाचं आरक्षण मागितलं की दुसऱ्यामध्ये घुसता येत नाही. आणि माझ्या माहितीनुसार ज्या 8-10 दिवसापूर्वी अशी एक चर्चा माझ्या कानावर आली की महाराष्ट्र शासन भविष्यामध्ये असा एखादा निर्णय करण्याची शक्यता आहे की XYZ कम्युनिटी जर ओबीसीचा फायदा घेत असेल तर त्याला पुढे त्याच संवर्गातून त्याला फायदा घ्यावा लागेल, ओपन मध्ये फायदा घेता येणार नाही. कारण शासनाची डोकेदुखी झाली. आरक्षण म्हणजे शासनाच्या आता डोक्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असा सुद्धा भविष्यात निर्णय होऊ शकतो. आणि झाला फार मोठा यांचा जो मुद्दा होता, आमच्या सगळ्यांचाच मुद्दा होता की बाबा ओबीसी मध्ये कास्ट खूप आहेत. पहिले पण होते ना. कुणबी समाज हा काय आजपासून आलेला नाही, तो पहिलेपासूनच आहे. आता थोडीशी संख्या वाढली, आपण गुणवत्तेमध्ये आहोतच ना, कॉम्पिटिशन करू आपण. पण तुम्हाला खेळायला मोकळी जागा जास्त आहे ना. तुम्हाला 19% आरक्षण म्हणजे 19 एकर मध्ये तुम्हाला खेळायला जागा आहे. आणि 2 एकर मध्ये तुम्हाला चान्सेस देणार नाहीत ते जास्त. कॉम्पिटिशनच मिळणार नाही आपल्याला, ज्या नोकऱ्याच मिळणार नाहीत. ठीक आहे, शिक्षणात झाला तर मी समजू शकतो एखाद्या होईल बी. परंतु शेवटी शिक्षण महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा आर्थिक सुदृढता महत्वाची आहे. आर्थिक दृष्ट्या पण आपण सक्षम झालं पाहिजे. शेवटी आर्थिक सक्षम झालं तरच पुढे आपली प्रगती होईल. नाही तर मी खूप शिकलो आणि मला नोकरी नाही, काहीच नाही, मी काहीच केलं नाही, मी बेकार आहे, तर तो कुटुंब नाही चालू शकणार ना. म्हणून एक माझं असं म्हणणं आहे की थोडा सांगोपांग सगळ्यांनी त्या बाबतीत थोडी चर्चा केली पाहिजे. कारण माझ्या वसमतचा जो अनुभव आहे तो काही एसबीसीचा त्याच लोकांचं म्हणणं आहे किंवा आमच्या लोकांनी काही त्याच्यात जास्त काही बेनिफिट मिळालेले नाही. ठीक आहे, थँक्यू. सर थोडस क्लिअर करतो मी की शिक्षणाच्या बाबतीत एसबीसीला 2% असं वेगळं आरक्षण नाही आहे. ओबीसीला जेवढ्या जागा आहेत त्याच जागेमधून आपल्या मिनिमम जागा एसबीसी साठी कमी होत नाही. फायदा फक्त ज्या ठिकाणी आपल्या माणसाला 50,000 रुपये भरावे लागतात ते भरायचं काम पडणार नाही, लाख रुपये भरावे लागतात ते भरायचं काम पडणार नाही. हे फायदा आहे शैक्षणिक मध्ये. शैक्षणिक मध्ये नुकसान कोणतंच नाही आहे. आणि राहिला विषय प्रायव्हेट संस्थेचा, तर कसं असतं की कॅडर असतं, कॅडरनुसार बिंदू नामावली असते. बिंदू नामावलीमध्ये बिंदू असतात. आता जर एसबीसी पाहिलं तर एसबीसीचा 39 क्रमांकाचा बिंदू आहे. तर तो बिंदूनुसार ते जर कमी जागा असतील तर ते बिंदू विजेमध्ये एनटी मध्ये असा आळीपाळीने दिला जात असतो. एका ठिकाणी समजा जर एनटी डीचा माणूस भरलेला असेल तर तो नंतर आळीपाळीने एसबीसीला येत असतो. त्यामुळे आज जरी जागा एखादी नसली तर येणार, म्हणजे ह्या संस्थेने त्या संस्थेची येणार. तर अशा पद्धतीने ते रोस्टर काम करतं. हे फक्त आपल्या निदर्शनास आणून देत आहे. आणि एक 2% जे आपण पद्मशाली समाजाचा उल्लेख केलेला आहे, तर सर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की
मी आता परत उल्लेख करतो आणखी वंजारी समाजात देखील 2% आरक्षण आहे. आम्ही जर आज बघा आता प्रशासकीय अधिकारी भरपूर आहेत, काँग्रेस फौजी वगैरे नाशिकमध्ये काम करतात. तर आमच्या आजूबाजूला जे काम करणारे जे लोक आहेत ना, ते आम्हाला बहुतांश वंजारी समाजाचे दिसतात. ते 2%चे आहेत. त्यांची लोकसंख्या 85 लाख आहे, आपली 1 लाख आहे. आणि हा एसबीसी प्रवर्ग एकूण आहे तो 15 ते 20 लाख दरम्यान आहे. आपण जर एमपीएससीचे जे रिझल्ट पाहिले साईटवर अवेलेबल आहेत, आपण कट ऑफ पहा. जागाच नसले असते तर कट ऑफ आलंच नसतं. आणि जागा आहेत म्हणून कट ऑफ खूप कमी आहे. म्हणजे काही ना काही 2 मार्क 3 मार्क 5 मार्क जरी असले त्याच्यामध्ये माझा 2012ला राज्यसेवा मुख्यमध्ये मार्क पण कमी नव्हते, स्वतःला मार्क पण कमी नव्हते. फक्त एज कमी होतं, माझं फायनल सिलेक्शन झालं होतं, रिकमेंड झालं नव्हतं मी स्वतः 12च्या मेन्स मध्ये राज्यसेवेच्या. तर उदाहरण देत आहे फक्त की एक मार्काला महत्व असतं. तर आपले मुलं जरी हुशार असले पण एखादा कमी पडत असेल मार्कामध्ये तर एसबीसी मध्ये बॅकअप मिळू शकतो. आणि एरवी पण आपण पाहिलं ओपन आणि ओबीसी मध्ये आता एवढं काही फरक नाही राहिलेला आहे. अगदी 2 किंवा 3 मार्काचा 4 मार्काचा फरक असतो कट ऑफ मध्ये. बरोबर. विलास सावजी तुमचं म्यूट काढावं लागेल. तुमचा आवाज येत नाही विलास सावजी, म्यूट काढा. नांदगावकर साहेब आपलं मागासलेपण कसं सिद्ध करणार आपण? तर ते आता कसं आहे की त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी अशी घ्यावी लागेल की ऑलरेडी एसबीसी मध्ये जे कोष्टी समाज आहे, कोष्टी साळी सोकुळ साळी जे आता कमल सरांनी देखील सांगितलं, त्यामुळे पटवीस असा आहे. तर जे सेंट्रल ब्रिटिशकालीन जे कास्टचं जे बुक आहे त्याच्यामध्ये जे सिल्क व्हिवरचं काम करणारे आहेत त्यांच्या जातींची नावं आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये असल्यामुळे पटवीस असा पटवीज आपण म्हणतो ना अनेक वचनी पटवीचं पटवीज कोळीज, तर ते पटवीस झालेलं आहे. आणि पटवीसचं पटवीस तिथे त्यांनी घेतला असं आपल्याला प्रेझेंट करावं लागणार जर करायचं असेल तर. माझा प्रश्न ऐका ना, वेगळा आहे. एकच मिनिट फक्त माझा मी प्रश्न घेतो. वेगळा आहे. तुम्ही मागासलेपण समाजाचं कसं सिद्ध करणार? आपला सांगितलं समाज सांगतोय ना. मागासलेला आहे का? शब्दावर नाही होणार ते. शब्दाचा नका खेळ करू. आपला समाज मागासलेला आहे का? किती झोपडपट्टीमध्ये राहतो आपला समाज? सांगतो किती ना झोपडपट्टीमध्ये? सांगतो. तुम्ही वसमतमध्ये किती समाज झोपडपट्टीत आहे? तसं नाही. मी सांगतो तुम्हाला त्याचं शास्त्रोक्त कार्यपद्धती आहे कसं मागासलेपणा सिद्ध करायची त्याची. आणि ते कमिशनचं काम आहे. कमिशन ते ठरवत असतं. आपलं काम आहे मागणी करणं. अलग लक्षात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यावेळी जे आयोगाचे सदस्य होते सदस्यांचे अहवाल आहेत आपल्या बाबतीत. त्याच्यामध्ये सोलापूरची जेव्हा सरांनी सांगितलं पटकर सोबत क्षेत्रीय पटकर टाकायचं होतं त्यावेळेस आयोगाच्या तत्कालीन सदस्यांनी अहवाल दिलेले आहेत 2004-5 ला. त्यावेळी सोलापूरला व्हिजिट केली, अहिल्यानगरला व्हिजिट केली. तर तिथले लोक अजूनही कशा पद्धतीने राहतात या पटकर समाजाचे आणि त्यांना द्यायला हरकत नाही असं आयोगाचा अहवाल आहे. हे माहिती आहे का आपल्याला? हो, मी त्यावेळेला मी स्वतः एकटी होतो. एक्झॅक्टली ते सांगतो मी. तर मला तेच सांगतो त्यावेळेला तरी आपण थोडेफार मागासलेले लोक दाखवू शकत होतो. आज तसं दाखवू शकणार नाही आपण. तसं नाही. आता मला सांगा, आता मराठा समाज मागत आहे आरक्षण वेगळं. आता सर्व आरक्षण काय असतं? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. हे गरिबी हटाव आंदोलन नाही आहे. पण त्यांचं किती आमदार महोदय आहेत, किती खासदार त्यांचे मराठा समाजाचे आहे, नोकरी धंद्यामध्ये किती त्यांचे लोक आहेत, आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर देखील ते काय म्हणतायत की आम्हाला आरक्षण पाहिजे, म्हणतात की नाही म्हणत? आता मागासलेवर कसं सिद्ध करायचं ते आयोग बघेल. आपलं काम आहे मांडणं. आपलं म्हणणं असं आहे, साधं सांगतो तुम्हाला, जाती ह्या व्यवसायाने सिद्ध झालेल्या आहेत. कोष्टी समाज असेल, साळी समाज असेल आणि आपला पटकर समाज असेल, हे वर्षानुवर्ष विविंगचं काम करतात. विविंगचं काम इथं परंपरागत व्यवसाय असल्यामुळे यांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक ही परिस्थिती साहजिक सारखी असायला पाहिजे. पैकी 2 जण हे विशेष बॅकवर्ड म्हणून आहेत. आणि दुसरा एक समाज आहे तो सेम परंपरागत व्यवसाय आणि तो ओबीसी मध्ये येतो. तर त्याची ते बॅकवर्ड क्लास कमिशन त्यासाठीच आहे. त्यांनी इम्पेरियल डेटा तयार करतील ते आपला मागासलेपणा किती आहे काय आहे. आणि त्याच्यामध्ये ऐका सर, ऐका मी काय म्हणतो तर ऐका, नाही तर मी लेफ्ट होऊन जाईल, मला काही इंटरेस्ट नाही आहे. नाही, ते कमिशन जेव्हा येतं त्यावेळेला त्यांच्या पुढे काय करावं लागतं ना हे मला माहित आहे. मी सांगतो ना, आम्ही पण आयोग आमचाच आहे. तुमच्याकडे आम्ही व्हॅलिडिटी मागायला येतो तर तुम्ही किती त्रास देता व्हॅलिडिटी? ऐका ना सर, ऐका माझं. व्हॅलिडिटी येते, व्हॅलिडिटी वेगळा विषय आहे माझा. ऐका माझं सांगतो ना तुम्हाला. नाही प्रश्न पडला तर विचारा, काही अडचण नाही आहे. तर हे या पद्धतीने आपल्याला आयोगासमोर प्रेझेंट करावं लागेल. मी आता बोललो इम्पेरिकल डाटा तयार करावा लागतो. त्यासाठी किती आता आपण कसं झालेलं आहे, महत्वाचं असतं इम्पेरिकल डाटामध्ये किती
शासकीय सेवेत नोकरी आहे, आपल्या शासकीय सेवेत किती लोक आहेत, हे त्यासाठी महत्वाचं कॉम्पोनंट आहे. तर ते जर कॉम्पोनंट आपल्याला जर प्रतिनिधित्व सिद्ध करणार नसेल तर आपल्याला ते एसबीसी मध्ये टाकू शकतात. हे एक झालं. आणि इतर मध्ये जे सांगितलं, जसं आपली आपण जे काम परंपरागत व्यवसाय सिल्कचा आपला, त्यामध्ये किती महिला ज्या आहेत त्या काम करायच्या. आज तर सगळा समाज प्रगत आहे हो. आज तर कोणता समाज आहे की जो आज खूपच मागासलेला आहे. आज आदिवासी समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी धंद्याला आहे, शेतीबाडी करतो. पण तो आदिवासी समाज आहेत ना. आपलं काम आहे मागणी करणं. शेवटी मिळेल न मिळेल ते ही काही छोटी लढाई नाही, खूप मोठी लढाई आहे. जर करायचं असेल तर माझं मत मांडत आहे फक्त. ही छोटी लढाई आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करावा लागतो, डेटा आयोगाला द्यावा लागतो, मदत करावी लागते. आयोग त्याची सर्व्हे करतं, त्यानंतर आयोग अहवाल सादर करतं. आयोग अहवाल दिल्यानंतर आपल्याला पॉलिटिकल पाठबळ लावावं लागतं. त्याच्यानंतर ही कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर परत सुनावण्या होतात. इतकं इझी नाहीये. इट विल टेक टाइम. म्हणून मी तुम्हाला सांगतो. ते म्हणतो ना, मग मागणी तर करावं लागेल. मागणी करायला नाही पाहिजे का? मग वेळ लागेल, मागणी नाही करायला पाहिजे का? नाही, त्याच्या संबंधातच ही मीटिंग आहे. बापू टाक यांना बोलायचंय. बापू टाक, बापू टाक बोला. बापू टाक येतोय बोला. आवाज येतोय हा का? बोला. हो येतो बोला. ज्यांना अनुभव आहे, मला तर त्यातला अनुभव नाही एसबीसी ओबीसीचा, कारण मी ओपन मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. मात्र बहुसंख्य अधिकाऱ्यांचं मत असं आहे की ओबीसी मध्येच राहावं, तर त्या मताला माझा पाठिंबा आहे. सावजी, मी विजय सातपुते, मी थोडं बोलू इच्छितो. हा बोला. आता नांदगावकर सावजींनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण त्या गोष्टीशी मी सहमत नाहीये. त्यांनी पहिली गोष्ट काय विचारली की आपल्या ओबीसी मधून किती एमपीएससी मध्ये सिलेक्ट झाले. हॅलो हा बोला बोला. हॅलो. हा, माझ्याकडे लाईट गेलेली असल्यामुळे माझा कॅमेरा बंद आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मी बोलतोय. हो येतोय. हो. तर सावजी, मी त्यांच्या मताशी सहमत नाहीये. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. 19% आणि 2% जरी असलं तरी एसबीसी ला ते 19%चा बेनिफिट मिळतो. ह्या मताशी मी अजिबात सहमत नाहीये. मी सिलेक्शन प्रोसेस मध्ये होतो. आम्ही अंतिम उमेदवारांची निवड करून ते आम्ही निवड यादी जाहीर केलेली आहे. ज्या वेळेस एसबीसीचे, आता समजा 100 पैकी 2 जागा एसबीसी ला असतील आणि 19 जागा ओबीसी ला असतील, तर 19 ओबीसी मधून घेतल्या जातात. एसबीसी मधून फक्त 2च जागा घेतल्या जातील. त्याच्यानंतरच्या उमेदवाराला ओपन मध्ये ट्रीट केल्या जाते. त्याच्यामुळे तो बेनिफिट आपल्याला मिळत नाही. त्यांचा दुसरा मुद्दा असा होता की 19%च्या आपल्या ओबीसीच्या आरक्षण असताना देखील आपले किती जण एमपीएससी आणि युपीएससी मध्ये सिलेक्ट झाले. मी स्वतः 1986 ला एमपीएससी क्लास 1 मधून सिलेक्ट झालो आणि मी देखील ओपन मधून सिलेक्ट झालो. माझ्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट नव्हतं. ओपन मध्ये कॉम्पिट केलं. आपल्यामध्ये स्पिरिट पाहिजे की मी जिंकू शकतो, मला अभ्यास करायचा आहे. मुलांना जे आहे ना, तुम्ही त्यांच्यामध्ये स्पिरिट जागृत करा. आपले विद्यार्थी एमपीएससी मध्ये सिलेक्ट होत नाहीत का? त्यांना मार्गदर्शन नाहीये. तुम्ही त्यांना मार्गदर्शन द्या. जेवढे काही अधिकारी आहेत त्यांनी असे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही क्लासेस चालवावेत आणि आपल्या समाजातल्या दानशूर व्यक्तींनी त्यांच्यासाठी काहीतरी इन्सेंटिव्ह जाहीर करावा. आपले मुलं पुढे येतील ना. एसबीसी म्हणजे 35% मार्क घेणाऱ्यांच्या बेंचवर आपण बसायचं. आपल्या विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा की बाबा आपल्याला सवलत मिळते, जास्त अभ्यास करायची गरज नाही, हा आदर्श द्यायचा आपण आपल्या विद्यार्थ्यांना. त्यांना आपण 70% घेत असेल तर 90% कसं घेत नाहीस, हे जेव्हा आपण त्याच्या मागे लागू त्यावेळेला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन स्पिरिट येईल. आपण त्यांना एसबीसी ची सवलत देऊन 35% विद्यार्थ्यांच्या सोबत बसवलं तर तो त्यांच्याप्रमाणे पाहिल ना. त्यामुळे मी ह्या मताशी सहमत नाहीये. आज आपल्याला ओबीसी मध्ये आहे, आपण अतिशय चांगल्या पोझिशनवर आहोत. आपली चांगली पोझिशन वाया घालवण्यात काहीही अर्थ नाहीये. आणि माझा 35 वर्षाचा अनुभव आहे. मी 8 वेळेला भरती प्रक्रिया राबवलेली आहे. त्या आधारावर बोलतो. धन्यवाद सावजी. उदय सावजी जागीरदार, आपण बोला. मला असं वाटतं, आता ज्याही आपल्या सावजीने सांगितली चर्चा झाली, ते सर्व राजआश्रयातले समाजात
सरकारी सेवेमध्ये असलेले अधिकारी त्यातले फक्त नांदगावकर सावजींचं मत वेगळं पडतंय. बाकी जेवढेही शासकीय अधिकारी आपले समाजातले आहेत त्यांचं मत एका साईडला पडतंय. त्याप्रमाणे जायला पाहिजे असं माझंही मत आता होत आहे. आता सर्व शासकीय अधिकारी एक साईडला बोलतात की नांदगावकर सावजी वेगळं त्यांचं मत पडतं. त्याप्रमाणे सर्वांचा विचार करून योजना पुढे जाऊ असं वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं ना की थेअरीमध्ये जरी आपण बसलो तरी प्रॅक्टिकल प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की ज्या वेळेला हे सर्वेक्षणाला येतात, ज्यावेळेला 20 वर्षापूर्वी बापट आयोग आला होता आणि बापट आयोगाने जेव्हा सर्वेक्षण केलं वेगवेगळे, आमच्याकडे डी.के. गोसावी होते, असे बरेच लोक त्या विभागामध्ये होते, सोलापूरला होते. तर ज्या वेळेला ते सर्वेक्षणाला आले त्यावेळेला त्यांना गरीब लोक दाखवणं खूप अवघड होतं. ते सोलापूरमध्ये दाखवायला लागले, थोडं सिन्नरमध्ये दाखवले, थोडे येवल्यात दाखवले. आजची परिस्थिती 20 वर्षानंतरची एवढी आहे की आपण एकही माणूस गरीब दाखवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपले 20 वर्षामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण सगळ्यांनी प्रगती केलेली आहे. जिथं छोटी छोटी घरं होतं तिथं मोठमोठी घरं झालेली आहेत. महाराष्ट्राचा एकूण जर अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती उलट उत्तम आहे. जर या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की हा समाज इतका आर्थिकदृष्ट्या उन्नत आहे, शैक्षणिकदृष्ट्या उन्नत आहे, आपल्या मुली तर आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत मुलांपेक्षा, त्यांचा विवाहाचा प्रश्न, त्यांच्या बरोबरीचे स्थळ मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मुली खूप सुधारलेल्या आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती कसं शक्य आहे मला सांगा ना तुम्ही. त्यामुळे त्या मागासले पण सिद्ध करणं हे प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला खूप अवघड जाणार आहे. आणि ते प्रॅक्टिकल मध्ये जात असताना काय काय त्रास झालेला आहे तो त्यावेळेला आम्ही बापट आयोगासोबत होतो, त्यामुळे आम्हाला ती सगळी कल्पना आहे. आणि आता ते अजिबात शक्य नाही. आणि जर उद्या त्या आयोगाने असा अहवाल दिला की हे सगळे लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, त्याच्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या संपन्न आहे, तर यांना ओबीसी मध्ये सुद्धा ठेवू नये, तर उद्या आहे ते ओबीसी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं होऊ शकतं. हे जरा सगळ्यांनी नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. सावजी, विलास सावजी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी औरंगाबाद मधली पोझिशन सांगतो. मी इथे बसण्यापूर्वी इथले जे उच्च शिक्षित मंडळी आहे आमची, राजेश हुंडेकर IIT मधून एमटेक झालेले आहेत, त्याच्यानंतर राजन काटवे हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, राजेंद्र खत्री, त्याच्यानंतर मेहरवाडे हे सायंटिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा केली. सर्वांचं मत पडलं की ओबीसी ही अच्छा है, क्यों आप एसबीसी में डालते हो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जो आपला आर्थिक उन्नतीच्या बाबतीत मागच्या 10-12 वर्षापासून औरंगाबाद मध्ये आमचे सुरती सावजी गरीब लोकांना मदत करण्यासाठी शिलाई मशीन वाटप करतात आणि 12 ते 15 लोकांना त्यांची मदत करण्याचा त्यांनी घाट घातलेला होता आणि मागे करत होते. मागच्या 4 वर्षापासून त्यांना कोणी गरीब व्यक्ती मिळत नाहीये शिलाई मशीन देण्यासाठी. अशी पोझिशन आहे. आपण उन्नती केलेली आहे. आपल्याला आणखीन ह्याच्या पुढे जायचंय, मागे नाही यायचंय. मागे काय यायचंय, नेक्स्ट ऑर्बिट मध्ये जायचं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, ब्राह्मण 3% आहेत हो आणि पूर्ण देशावर राज्य गाजवत आहेत. मारवाडी झाले, त्याच्यानंतर गुजराती झाले, सिंधी झाले, पारशी समाज आपल्यापेक्षा छोटा आहे. तो रिझर्वेशन मागतो का? तो म्हणता की हम हमारा कमा के खाएंगे. मग ते गट्स ठेवा ना. तुम्ही कशाला रिझर्वेशन मागता? तुमचं विल पॉवर असेल तर तुम्ही करू शकता. आपण अगोदरच जर म्हणलं की बाबा तिथपर्यंत पळायची माझी ताकद नाही, तर तुम्ही पाठीमागेच राहाल. आपल्याला पाठीमागे राहायचंय का? आपला समाज पुढे न्यायचा आहे. तुम्ही आपल्या लोकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षित करा ना, त्यांना चांगलं मार्गदर्शन लाभू द्या. आपले विद्यार्थी अभ्यासाला कमी नाही पडत. 10 ते 12 तास अभ्यास करायची त्यांची कॅपॅसिटी आहे. पुढे जातील आपले विद्यार्थी. त्यामुळे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक असं तिघही पातळीवरती आपण विशेष मागासलेलं पण सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरू आणि तोंडावर पडण्याची जास्त शक्यता असं माझं मत आहे. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतात. बालाजी कोण आहेत? बालाजी कोण आहेत? बालाजी सावजी गुजराती आहेत का? हॅलो, विलास सावजी, बालाजी सावजी आहेत का? कोण बोलतंय? बोला. हा बोला, बालाजी सावजी बोला. हात वर केलाय तुम्ही, बोला. नाव सांगून
बालाजी सावजी बोला, तुमचा मूठ बाजूला करा, मूठ काढा. बालाजी सावजी लांडगो आहेत की बालाजी सावजी गुजराती मला कळत नाही. बालाजी सावजींचा म्यूट असल्यामुळे त्यांचा आवाज ऐकू येत नाही. म्यूट करावं लागेल. बरं मी बोललो तर चालेल का? हा बोला. अनम्यूट करा ना. बोला बापू साहेब बोला. म्हणजे त्यांना अनम्यूट करायला सांगत होतो मी. बालाजी सावजीला अनम्यूट करायला सांगत होतो. बोला बळीराम सावजी तोपर्यंत. कारण मला असं आठवतं की आपण पकडलं होतं आणि त्याचा बॉक्स आला नाही. नाही सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. हॅलो, दुसरं कोणी बोलत नसेल तर मी बोलतो. हा बोला संदीप चव्हाण बोला. नमस्कार. दोन मुद्दे आता जे मांडले, एक सातपुते सावजी आणि एक तुम्ही मांडलेला मुद्दा की आपण आपलं मागासले पण सिद्ध करू शकत नाही आणि सर्वच जण आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेत. या तुमच्या मताशी मी सहमत नाहीये. मी अनेक ग्रामसभांमध्ये पाहिलंय किंवा आमच्या पुणे ग्रामसभेचं सुद्धा उदाहरण देऊ शकतो. अनेक जण आजच्या तारखेला सुद्धा झोपडपट्टीमध्ये आणि भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत. त्यांच्या घरावरती पत्र्याचं छप्पर आहे. अशी अनेक घरं मी पुण्यामध्ये दाखवू शकतो. तशीच सोलापुरामध्ये अनेक घरं आहेत ज्यांना स्वतःचं घर नाहीये, भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. तर आपण संपन्न खूप झालेलो आहोत हे फक्त काही संपन्न लोकांकडे बघून ठरवणं योग्य होणार नाही. आणि आपण जे काही करतोय ते संपन्न लोकांसाठी करत नाही आहोत. ज्यांना ही सवलत नको आहे त्यांना आपण कंपल्शन करत नाही आहोत. परंतु जे आपल्या समाजाच्या तळागाळामधले लोक आहेत, ज्यांना मदतीची खरोखर आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. नाहीतर सातपुते सावजी म्हणतात त्याप्रमाणे जर आपण खरोखर खूप टॅलेंटेड आहोत तर आपण आरक्षण घ्यायलाच नाही पाहिजे, तर मग ओबीसी मध्ये तरी कशाला राहायचं? ओबीसी मधून पण बाहेर पडायला हरकत नाही. ओबीसी मध्ये आपण आहोत हे कशासाठी? तर शासकीय ज्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा घेण्यासाठी म्हणून आपण ओबीसी मध्ये आज आहोत. आणि त्यासाठी अनेक प्रयत्न तुम्ही स्वतः विलास सावजी पण तुम्ही पण केलेले आहेत. त्याच्यानंतर सुद्धा जर कोणी म्हणत असेल की आपल्याकडे टॅलेंट खूप आहे आणि आपण 35% सोबत बसून मुलांना आपण काय मार्गदर्शन करणार आहे, तर तसं नाहीये. आज सगळेच जण जे संपन्न आहेत मराठा समाजासारखे ते देखील आरक्षणासाठी भांडतायत. आणि आपण जो आता प्रयत्न करतो एसबीसी साठी, हा ओबीसी मधल्याच टक्केवारीमध्ये 2% स्पेशल आरक्षण आहे. ओबीसीच्या बाहेरचं हे आरक्षण नाहीये. तर ओबीसी कॅटेगरी मधलं 2% आरक्षण हे याच्यासाठी राखीव आहे एसबीसी साठी. आणि त्याच्यामध्ये ज्या जाती आहेत, कोष्टी कोळी हे जे जाती आहेत, त्यांचा व्यवसाय आणि आपला व्यवसाय सारखाच आहे. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये जे पटवीस त्या ठिकाणी समावेश केला आहे, तो पटवीस या नावाची जात कुठलीही नसून आपली जी पटवी जात आहे तीच जात त्या ठिकाणी समावेश केला असून फक्त त्याच्यामध्ये शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. ते मराठी ट्रान्सलेशन करताना इंग्रजीमध्ये तो जो अहवाल आहे इंग्रजांच्या काळातला, त्याच्यामध्ये पटवीस हा शब्द अनेक वचनी लिहिलेला आहे. त्याच एक वचन जर केलं तर पटवी हा शब्द येतो. आणि या पटवी हा आपल्या समाजाचाच विदर्भामध्ये अनेक जणांकडे त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहेत, ती आपण पुराव्या दाखल केली आहेत आयोगाकडे. त्याच्यामुळे त्या शब्दाचा आधार घेऊन आनंद नांदगावकर सावजी जो प्रयत्न करतायत त्या प्रयत्नाला आपण सहकार्य केलं पाहिजे. कारण त्यांचं ते क्षेत्र आहे, त्या क्षेत्रातले ते अधिकारी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातून होणारे फायदे जे आहेत त्याची त्यांना आपल्यापेक्षा जास्त जाणीव आहे आणि याच्यातून नुकसान 100% होणार नाही आहे. आणि 2%चा जो विषय आहे ते गणित ज्यांना समजतं ते समजू शकतील की 100 मधले 2 आणि लाखामधले 19 याच्यात कुठला आकडा जास्त आहे. गणितामध्ये जर अभ्यास केला तर समजेल की टक्केवारीचा जर विचार केला तर टक्केवारी 2% ही 100 पैकी 2 म्हणल्यावर 2% होती आणि लाखामध्ये 19 म्हणल्यानंतर ती 2%पेक्षा कमी होते. त्याच्यामुळे 2% म्हणजे कमी असं आपण समजायचं कारण नाही. कारण हा जो वर्ग आहे एसबीसी, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे. त्याच्यामध्ये अगदी मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या जाती आहेत त्याच्यामध्ये. आणि ओबीसी जो वर्ग आहे त्याच्यामध्ये सुमारे 350 जाती आहेत. तर कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर कॉम्पिटिशन एसबीसी मध्ये अतिशय कमी आहे आणि ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन अतिशय जास्त आहे आणि ती इथून पुढे वाढणार आहे. त्याचे कारण मराठा मधले जे कुणबी लोक आहेत त्यांचा ज्यावेळेस या ओबीसी मध्ये समावेश होईल
त्याप्रमाणे नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्यांनी आंदोलन केलेलं आहे, त्यांना मान्यता मिळालेली आहे. तर त्यांचा समावेश ज्यावेळी होईल त्यावेळेस निश्चितपणे कॉम्पिटिशन अतिशय वाढणार आहे ओबीसी मध्ये. त्यामुळे ओबीसी मधून जर एसबीसी मध्ये आपण आपला समावेश झाला आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला तर तो प्रयत्न करताना त्या प्रयत्नाला खो घालू नये अशी माझी विनंती आहे. त्याच्यानंतर त्यात यश येईल किंवा नाही हे आपल्या सर्वांवरती अवलंबून आहे. पण त्यासाठी जर आनंद नांदगावकर सावजी आपल्यासाठी प्रयत्न करतायत तर त्यांना आपण सर्वांनी मिळून साथ द्यावी अशी माझी विनंती आहे. एसबीसी मधून आपलं 100% नुकसान होणार नाही, झालं तर फायदाच होईल असं माझं स्वतः वैयक्तिक मत आहे. मी बोलू का एक मिनिट? संदीप सावजी संदीप सावजी तुम्ही जे सांगितलं की आपला समाज सोलापूरला वगैरे सगळ्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या झोपडपट्टी वगैरे आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की महालक्ष्मी संघ याने 20 वर्षापूर्वी 4 एकर जागा घेतली होती. ही सगळी मंडळी अडीच लाख रुपये शासनाचे आणि 3.5 लाख रुपये महासंघाने भरून आज ही सगळी मंडळी जी पक्क्याच्या घरात राहत होती ती सगळीजण 400 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये गेलेली आहेत. हो, त्यांना त्यासाठी समाजाने कर्ज काढून दिलेलं आहे आणि त्यांना हप्ते बांधून लक्षात घ्या. त्यामुळे ही प्रगती आहे नाही अवश्य प्रगती आहे हे मान्य करतो. याचा अर्थ आर्थिक दृष्ट्या मागास समाज आपला नाही असं म्हणू नका. त्यांना कर्ज काढून दिलेलं आहे आपण आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना हप्ते बांधून दिलेले आहेत. त्यांना फ्रीमध्ये घर मिळालेलं नाहीये, फक्त काही अनुदान त्यांना मिळालेलं असेल. अहो सावजी, तुम्ही आम्ही बंगला बांधला तरी कर्ज काढतो की हप्ते भरतो की, त्यात काय एवढं वेगळं नाही. परंतु बघा आपली गोष्ट वेगळी. आपल्यासोबत तुम्ही त्या गरिबांची कंपॅरिझन करू नका कृपया. त्यांना घर घडणं शक्य नव्हतं, त्यांना शासनाने मदत केलेली आहे आणि आपल्या महालक्ष्मी संघाने मदत केली आहे म्हणून त्यांच्या डोक्यावर छेद झालेला आहे. आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ते शक्य नव्हतं. आणि ती जी घरं बांधलेली आहेत ती सोलापूर पासून किती किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्या ठिकाणी कोणी घर घ्यायला जाणार नाही. जो सदन माणूस आहे तो त्या ठिकाणी घर घ्यायला जाणार नाही. सोलापूर गावापासून काही किलोमीटर अंतरावरती ते गृहसंकुल बांधलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, मी पण पाहिलेलं आहे. तुम्ही एवढ्यामध्ये गेलेले नसाल. ती जागा आता उलट गावात आलेली आहे आणि त्याच्या पलीकडे समाज गेलेला आहे. आताची परिस्थिती अशी आहे की तो आता ती जागा गावात आली आणि गावाच्या पलीकडे त्या जागेच्या पलीकडे समाज गेलेला आहे. मी ज्यावेळेस बांधकाम चालू त्यावेळेस गेलो होतो, त्याला फार वर्ष नाही 2 वर्ष झाली सावजी, परंतु ते गावाच्या बाहेर आहे. नाही, तो मुद्दाच नाही आहे. परंतु मुद्दा असा आहे की याच्यामध्ये सर्वांचे मत ऐकायला पाहिजे होते, मग नंतर हे बोलायला पाहिजे होते. हे बोलू नसते शकले. अगोदरचे जे शासकीय अधिकारी आपल्या समाजातले त्यांनी काय मत मांडले ते बघा. नांदगावकर सावजी सांगता ठीक आहे, अगोदरचे जे सुरेंद्र सावजी बोलले, पैंजणी सावजी बोलले, सातपुते सावजी बोलले, नरेंद्र पवार बोलले, तेव्हा संदीप सावजी नव्हते. संदीप सावजीने फक्त एक मत ऐकलं आणि सुरू पडले. तसं नाही झालं पाहिजे. सर्वांचं ऐकायला अगोदर काहीतरी यायला पाहिजे. त्यामुळे नांदगावकर सावजींनी नांदगावकर सावजींनी एक्सप्लेन करावं. एचबीसीच्या सीट त्यांनी सांगितलंय की बाबा ह्या ओबीसी मध्येच गृहीत धरल्या जातात, पण ओबीसीचा कोरम पूर्ण झाल्याशिवाय एचबीसीला हात लावत नाही. ही त्याच्या पाठीमागची फॅक्ट आहे. मला नांदगावकर सावजीने एक्सप्लेन करून सांगावं की 2% आपण जे एक जागा जी मिळायला लागली आपल्याला आणि एचबीसीच्या ज्या 10 जागा आहेत त्या 10 जागा पूर्ण झाल्याच्या नंतरच 11व्या जागेचा विचार केला जातो. 10 जागा ओबीसीच्याच भरल्या जातात. मला जर कळत नसेल तर तुम्ही समजून सांगावं. ठीक आहे. 2 विषय वेगळे सांगितलेले आहेत. एक विषय शैक्षणिक बाबतीत मी पहिले बोललो होतो. शैक्षणिक मध्ये 19% हे जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे त्याच मध्ये एसबीसी मोडतं. ओके, म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग साठी अर्ज करत असताना एसबीसीचा अर्ज ऑटोमॅटिक हा ओबीसी मधूनच गृहीत धरला जातो. म्हणजे ओबीसीच्या जेवढ्या पण जागा आहेत, म्हणजे 100 पैकी 19 जागा असतील ओबीसीच्या एखाद्या इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या, तर 19 जागा आपल्यासाठी अवेलेबल असतात शैक्षणिक बाबतीत. ओके, हा शैक्षणिक झाला. आणि राहिला विषय नोकरी बाबतचा. तर नोकरीचा 19% वेगळं आहे आणि 2% एसबीसी वेगळं आहे. आपला नंबर नाही लागला तर आपण ओबीसी मध्ये कन्सिडर होत नाही, आपल्याला ओपन मध्ये जावं लागतं. जागा कमी होतात हे सत्य आहे. शिक्षण हे शस्त्र आहे. जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही चांगल्या पद्धतीचं, नंतर नोकरीचा प्रश्न आला. म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही वंचित ठेवायचा विचार करत असता समाजाला, याला सहमती मिळणार नाही माझ्याकडून तरी. परत क्लिअर करतो. शिक्षणाच्या बाबतीत एसबीसी वेगळी कॅटेगरी नाही आहे. अलग लक्षात, ओबीसीच आहे. ओबीसीच्या जेवढ्या जागा आहे, आज जेवढ्या जागा आपल्याला अवेलेबल आहे, सर्व जागा एसबीसी मध्ये गेल्यावर देखील अवेलेबल असणार.
फक्त आपल्याला जे बेनिफिट स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे एकच आपल्याला जागा आता अवेलेबल आहेत. आपल्याला फक्त एकच राहील अवेलेबल. एसबीसी मधून भरलं तर एक राहील आणि ओबीसी मध्ये भरलं तर कॉम्प्युटरला आपण 10ला फेस करू शकतो. 10 मला सीट आपल्या प्रश्न बाहेर यायचा काढल्या. आता जे ठीक आहे, असू कंडिशन द्या. आहे, आता जी जागा आहेत ना आजच्या क्षणाला, जे या वर्षी मुलांनी जे इंजिनिअरिंगला फॉर्म भरले थोडक्यामध्ये, ज्या ज्या याच्यामधून फॉर्म भरले, ज्या जागा असतील तशाच जागा ह्या एसबीसी मध्ये जरी गेलो असतो आपण तर तेवढ्याच राहतील. हे मी सांगतो फक्त शिक्षणाच्या बाबतीत. शिक्षण हा फक्त नोकरी नाही, म्हणजे नोकरी वेगळं आहे, 2% वेगळे, 21% आता वेगळे. राहिला प्रश्न नांदगावकर दुसरा साहेब, राजकारणाचा. एसबीसी मध्ये जे घाट घालायचं असेल तर मग ह्या राजकारणी मंडळीला का राजकारणासाठी हा घाट घालायचा का? याचे मला उत्तर पाहिजे. असू द्या. राजकारणामध्ये कॉम्पिटिशन नसावं मनोज म्हणून हा घाट चालू आहे का? मनोज किती वेळ शिल्लक आहे? मनोज वेळ किती शिल्लक आहे? वेळ भरपूर आहे, वेळेचं काही नाही. 8 वाजेपर्यंत मीटिंग सेट केली, मी एक्सटेंड करू शकतो. एक मिनिट हा. ठीक आहे, कंटिन्यू करा. विलास सावजी बोलू मी? ओके ओके. विलास सावजी बोलू का? हो बोला बोला. मला अशी शंका आहे, आता देवीदास सावजींनी आपली भूमिका मांडली की बाबा 19% मध्ये ठरल्या जाते. येऊ शकत नाही. असं धरत नाहीत माझ्या प्रमाणे. ठीक आहे, कदाचित मी एखादं चुकत असेल तर मी उद्या करेक्ट करून घे. उदाहरणार्थ हॅलो, आवाज संदीप येतो? सावजी तुम्ही म्यूटवर ठेवा. संदीप सावजी. पर्सनल बोलता येते, ऐकू येतं, डिस्टर्ब होतं, ते संदीप सावजीचं म्यूट करा पाहिजे. संदीप सावजी तुम्ही थोडं बंद करा ना माहिती प्लीज. आता बोलू का? सावजी तेव्हा तुम्ही म्यूट करावा कृपया. नंबर आपले म्यूट करा. सावजी म्यूट केला आहे, तुम्हाला सांगण्यासाठी परत ऑन केला, आता परत म्यूट करतो. ओके ओके. हॅलो, एक मिनिट हा. मला असं म्हणायचंय, देवीदास सावजीने आता जे म्हणलं की बाबा एसबीसी मधून जरी ऍडमिशन साठी फॉर्म भरला असेल तर तो ओबीसी मध्ये गृहीत धरला जातो. हे माझ्या माहितीप्रमाणे थोडंसं मला चूक वाटतंय. तर कारण असं की आमच्या कॉलेजला आता यावेळेला ऑनलाईन ऍडमिशन्स होत्या क्लास वाईज 11वीला. तर आमच्याकडे जे ओबीसी मधून काही आलेत आणि 2% एसबीसी मधून आले. तर 2% मधून त्यांनी जे प्रिफरन्स प्रमाणे टाकलं होतं ते कोण आहे, 10 लोकांनी टाकल्यात, वरच्या 2 लोकांना एसबीसी मधून ऍडमिशन देण्यात आलं आणि बाकीचे जे ऍडमिशन आहेत ते सरळ सरळ बाजूला गेले आणि ओबीसीच्या आरक्षणाचा जो कोटा होता तो नियमानुसार आपण त्या ठिकाणी भरला गेला. म्हणून बाकीचे जे एसबीसीचे लोक होते त्यांना याच्यामध्ये ओबीसीचा फायदा मिळालेला नाही. म्हणून थोडंसं त्यांना ओपन मधून मिळू शकतो, परंतु एसबीसी मधून जेव्हा मी ऍडमिशन मागितलं तो ओबीसी मध्ये कन्सिडर केला जात नाही असं माझं मत. तर थोडंसं आता मला उद्या परत कोणाच एखाद्या एक्सपर्टशी घ्यावं लागेल प्लीज. सावजी मला एक मिनिट मला संधी द्या बोलायला. नांदगावकर सावजींनी सांगितलं की शैक्षणिक दृष्ट्या एसबीसी ला 2% गृहीत धरू नका, 19% मध्येच गृहीत धरा, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. शैक्षणिक दृष्ट्या ओके ठीक आहे. मग ते एसबीसी मधून भरण्याऐवजी तुम्ही ओबीसी मधून भरलं तरी तुम्हाला 19% मिळणार आहे ना. आणि दुसरी गोष्ट, एसबीसी मधून नोकऱ्यामध्ये तुम्ही 17% गमावतायत, 2%च मिळत आहे तुम्हाला. आता मी कालचा अनुभव सांगतो. आपण लोकसत्ता 7 ऑक्टोबरचा काढा, त्याच्यामध्ये 247 PSIच्या पदांची ऍडव्हर्टाईज आलेली आहे एमपीएससी तर्फे. 247 पैकी ओबीसी ला 45 जागा आहेत, एसबीसी ला 5 जागा आहेत. आपले 10-15 तर मुलं सिलेक्ट होऊ शकतात त्यांनी जे प्रयत्न करणारे असतील तर. मग तुमची सिलेक्शन होण्याची लिमिटच तुम्ही 5 वर आणलात, जिथे 45 तुम्हाला अवेलेबल आहेत. का तुम्ही असं करता? मान्य करू आपण की बाबा एज्युकेशन साठी तुम्हाला 19ला 19% आहे, पण तुम्ही नोकऱ्यामध्ये तर गमावताय ना. बोलू उत्तर देऊ याचं? हो द्या. थँक्यू. सर, जरी जागा आपण म्हणताय ना कमी आहेत, तुम्हाला एक उदाहरण देतो. 2011ला आतापर्यंतच्या एमपीएससीच्या इतिहासातली सगळ्यात मोठी PSI ची भरती आली होती.
1600 जागा होते, 1600 सगळ्या मिळून. आपल्या समाजाचे किती मुलं सिलेक्ट झाले? नाही, परत परत तुम्ही त्याच गोष्टीवर येता. आपल्या समाजाच्या मुलांना मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे मॅक्झिमम मुलं सिलेक्ट होतील त्याच्यामध्ये. फक्त आणि मार्गदर्शनाचा आपले मुलं अभाव आहे. जास्त इंजिनिअरिंगला जातात, इंजिनिअरिंग कडे जास्त आपल्या मुलांचा कल असतो. एमपीएससी परीक्षेकडे जात नाही कोणी जास्त. आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त अधिकारी जर व्हायचं असेल तर MPSC चा तो पर्याय आहे. मार्गदर्शन वेगळं, मार्गदर्शन सगळ्यालाच लागतं, तो विषय नाही आहे. परंतु जर थोडा सपोर्ट मिळाला, काही विद्यार्थ्यांना त्या जागा निघाल्यात हे देखील माहिती नसतंय. त्यांची कॅपॅसिटी असते पण त्यांना मार्गदर्शन नाहीये, त्यांना संधी कुठे उपलब्ध आहेत ते देखील कोणी सांगत नाहीये. असं आहे, कॉम्पिटिटिव्ह फील्ड मध्ये नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला, तुम्ही अधिकारी आहेत, आम्ही निवृत्त झालेलो अधिकारी आहोत, आपल्यालाच त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्याला काही क्लासेस चालवावे लागतील जे की इतर समाजामध्ये होते, आपल्या समाजामध्ये होत नाही. माझा बोलण्याचा उद्देश एवढा होता फक्त, ते तर करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे, आपण नक्कीच करूया. परंतु प्रश्न असा होता की सिलेक्शन कसं असतं, कॉम्पिटिशनवर आहे. परत मुद्दा तो येतो तिथं प्रोबॅबिलिटी बघायला पाहिजे आपण. फक्त एक गंमत म्हणून फक्त एक मुद्दा मांडतो मी की आता तुम्ही कसं वाटेल कसं घ्याल मला माहित नाही. मी मागच्या 1-2-3 दिवसामध्ये हे सगळं चालू असताना मी 1-2-3 AI वापरतो स्वतः. जेमिनी आहे, त्यानंतर ग्रॉक आहे आणि आपला परप्लेक्सिटी आहे. परप्लेक्सिटी माझ्याकडे याचं हे आहे, व्हर्जन आहे, एक्सपर्ट व्हर्जन वगैरे. ते मी तिघांनाही एक प्रश्न विचारला की माझा समाज असा अमुक लोकसंख्या आहे, सध्या तो ओबीसी मध्ये आहे, 19% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, 2% माझं एसबीसी ला जायची इच्छा आहे सपोज आमची, तर माझ्यासाठी फायदा तोटा कुठे राहील? तिन्ही पण एआयला विचारलं, तिन्ही पण एआयने मला उत्तर दिलं. आता ते तुम्ही कसं घ्याल ते तुम्हाला माहिती. तिन्ही एआयने उत्तर दिलं की एसबीसी मध्ये गेलेलं चांगलं राहील. हे तिघाचे पण रिपोर्ट आहेत, तुम्ही वाटल्यास गणेश सावजी सर कौल सरांना पाठवतो. आणि सर मी जे ऍडमिशनचा विषय, एकच मिनिट फक्त, सरांनी जे ऍडमिशनचा काढलं होतं ना, तर हा विषय गौरी सावजी सोबत मंत्रालयात चर्चा करताना निघाला होता की एसबीसी ला आरक्षण आहे की नाही आहे त्याच्यामध्ये. तर अनिल काका नांदगावकर माझे काका जे आहेत ते डीटीई मध्ये आहेत, तर आम्ही लगेच फोनवर जे पूर्ण कॉमन इंटरेस्ट प्रोसेस राबवतात त्यांच्याशी बोलल्यानंतर ते कन्फर्म झालं होतं की एसबीसी हे ओबीसी मध्येच इन्क्लूड आहे, फक्त शैक्षणिक प्रक्रियासाठी. असं क्लिअर कट इन्फॉर्मेशन आहे. ओबीसी एसबीसी साठी आपण जाहिरात पाहिली इंजिनिअरिंगची, मेडिकलची, एसबीसी असं वेगळं तुम्हाला जागा दिसत नाही, त्या ओबीसी मध्ये सापडणार नाही. बरोबर नाही, मान्य आहे सावजी. आता तुम्ही म्हणताय ना की नोकरीच्या जागा कालच्या PSI ची पहा ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ 45 जागा ओबीसी साठी आहेत आणि 5 जागा एसबीसी साठी आहे. तिथे नोकरीच्या सिलेक्शन मध्ये ते काही पाहत नाहीत. 5 जागा एसबीसीच्या झाल्या म्हणजे ते पूर्ण तिथं स्टॉप झालं. पुढचे लोक सर्व ओपन मध्ये घेतल्या जाणार आणि आपण एसबीसी मध्ये मध्ये म्हणणार आपण की इथे कॉम्पिटिशन कमी आहे आणि म्हणून आपण इथे प्रॉबेबिलिटी जास्त आहे. तर हे माझ्या दृष्टीने आपण वासरात लंगडी गाय शहाणी म्हणण्यासारखं आहे. एकाच वाक्यात सांगतो मी. ठीक आहे, मला वाटतं आपण आता जवळजवळ चर्चा ही सगळी झालेली आहे आणि या चर्चेचं फलित एकच आहे की सर्वाधिक मतं जी आहेत ही ओबीसी हे जसं आरक्षण आहे तशामध्येच राहावं असंच एकूण सगळ्यांचं मत आहे. कारण स्पेशल एसबीसी मध्ये जायचं म्हटलं तर ते अनेक दृष्टीने अडचणीचं आहे, प्रॅक्टिकल मध्ये अडचणीचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण सर्वेक्षण आणि आणखी 2 ते 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर जोपर्यंत ते सर्वेक्षण होऊन अहवाल पूर्ण जाऊन जेव्हा शासनाचा GR निघेल त्याच्यामध्ये 5 ते 10 वर्ष लागेल. 5 ते 10 वर्षामध्ये आपल्या समाजाची आणखी काय परिस्थिती बदल झालेली असेल, कदाचित तोपर्यंत समान नागरिक कायदा लागू झालेला असेल, राजकीय परिस्थिती बदललेल्या असतील, अनेक उलथापालथ झालेल्या असतील. त्यामुळे उगाच आपण त्याच्यामध्ये जास्त डोकं लावावं असं अर्थ नाहीये, असं सगळ्यांचं एकूण मत आहे. त्यामुळे आपण कन्क्लूड करूया. मला वाटतं ढकलण्यासाठी फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी हा प्रपंच चालू आहे का? नाही, राजकीय फायदा जरी म्हटलं आपण, किंवा आता या सरांनी जे म्हटलं की 5 जागा आहेत, 5 जागांमध्ये नांदगावकर सरांनी ज्या समाजाचा उल्लेख केला त्याची लोकसंख्या ही लाखाच्या पटीने आहे. आपली महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 5,000 कुटुंब म्हणजे 25,000. किती मायक्रो लेवलला आहेत. त्यातून आपण एखाद्याने फॉर्म भरला तर आपण 1 लाखामध्ये एसबी मध्ये कसं टिकणार?
साधी गोष्ट आहे, शिकू शकत नाही आपण. असो, ठीक आहे, आपण कन्क्लूड कडे येऊया आता. अध्यक्ष महोदय, तुम्ही आता समारोप करा. सर्वांना नमस्कार. जय नमस्कार. सहस्त्रार्जुन. जय सहस्त्रार्जुन. मागच्या अनेक दिवसापासून आपला जो समाज आहे तो आजपर्यंत ओबीसी प्रवर्गात राहिलेला आहे आणि त्याचा तो लाभ घेत आलेला आहे. आता विषय असा चर्चा म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जो चर्चेला जात होता की आपण ओबीसीतून एसबीसी प्रवर्गामध्ये आपल्या जातीचा समावेश करून घ्यावा का. तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा पहिला हा प्रयत्न आपण आज केलेला आहे. अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यासाठी श्री गणेश कमळू आहेत, विश्वनाथ पैंजणे, विजय सातपुते, नरेंद्र पवार, सुरेंद्र कंकरेज, शंकर दगडू आणि आपले नांदगावकर सावजी. शंकर सावजी, तुमचा अनम्यूट करा. तुमचा म्यूट झालेला आहे, अनम्यूट करा. शंकर सावजी, तुमचा अनम्यूट करा. शंकर गुजराती सावजी. हा, आता अनम्यूट झालं का? हो हो. येस, बोला. म्हणजे मी आतापर्यंत बोललेलं ऐकू आलं नाही. नाही, मागचे फक्त 2-4 वाक्य ऐकायला नाही आली, बाकीचं ऐकायला आलं. मागचे फक्त 2-4 वाक्य रिपीट करा. मी रिपीट करू का? हो, रिपीट repeat करू. नमस्कार. कंटिन्यू करा. हा, तर जवळपास आपल्या 9 समाज बांधवांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. पैकी नांदगावकर सावजी आणि संदीप चव्हाण सावजी यांचं असं मत पडलेलं आहे की आपण एसबीसी साठी प्रयत्न करायला पाहिजे. ओबीसी मध्ये जवळपास 346 जाती आहेत, एसबीसी मध्ये 42 जाती आहेत. पर्सेंटेज वाईज जर आपण बघितलं 346 भागिले 19% म्हणजे 18.21% बेनिफिट आहे. तर 42 भागिले 2 म्हणजे 21%. असं आकडेवारून तर दिसतं की एसबीसी कडे आपण आपला समावेश करणं गरजेचं आहे. परंतु विषय असा आहे की एसबीसी या प्रवर्गामध्ये समावेश करून घेण्यासाठी ज्या अटी आणि शर्ती आपल्याला सिद्ध कराव्या लागतील तेही अडचणीचं ठरेल असं चर्चेतून दिसून आलेलं आहे. आणि सध्या आपण ओबीसी प्रवर्गामध्ये आहोत, तिथेच राहायला हरकत नाही. आणि आणखी काही वर्ष ज्यामध्ये काही बदल घडतील याचा विचार करून मग नंतर निर्णय घ्यावा की ओबीसी मधून आपण एसबीसी मध्ये आपला समावेश करण्यासाठी प्रयत्न करावे. थोडक्यात आज आपण ओबीसी प्रवर्गात आहोत, तिथेच राहायला पाहिजेत असा एकूण सूर दिसलेला आहे. तर सर्व तज्ञ आणि जाणकार व्यक्तींनी, समाज बांधवांनी आपली मतं व्यक्त केली आहेत या प्लॅटफॉर्मवर. मी सर्वांचा आभारी आहे. आणि या निमित्ताने एवढंच सांगेन की जर गरज भासली पुन्हा एकदा या विषयावर आपण चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय सहस्त्रार्जुन. मीटिंग संपल्याचं घोषित करू का? हो. विलास सावजी, 1 मिनिट. मनोज काठवेंना काही बोलायचं असेल तर बोलूया. विलास सावजी, हा, हे आपण कन्क्लूड करतोय आता. हा विषय असा आहे, आवाज येतोय ना माझा? हो. विषय असा आहे, येत्या 17 तारखेला या एसबीसीच्या बाबतीत सुनावणी आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आता
याच्या बाबतीत करायचं काय आता? आपण एवढी चर्चा केली, सगळं केलं, आपण ही मीटिंग घेतली आहे. मीटिंगचं काही आउटपुट म्हणून माझं एक असं मत आहे की एखादं निवेदन आपण त्या ठिकाणी जर दिलं, काहीतरी करावं लागेल. नुसतं आपण जर चर्चा केली, कारण ही प्रोसेस त्यांची सुनावणी होऊ द्या, काही विषय नाही, परंतु आपल्याला त्याच्या बाबतीत पुढे जर हे थांबवायचं असेल आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्या बाबतीत थोडंसं बोलले असतं बरं झालं. कमळू सावजी, या विषयावर मी बोलू का? गणेश बोला. कमळू सावजी, या विषयावर मी बोलतो. बोला. आता जे चर्चेतून जे शंकर गुजराती सावजीने सांगितलं किंवा विलास कटारे सावजींनी सांगितलं की एखादी सभा झाली, एखादी मीटिंग झाली म्हणजे त्यातून लगेच काही निष्पन्न होणार आहे आणि लगेच काही आपण एसबीसी मध्ये जाणार आहोत, अशातला काही भाग नाहीये. याच्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करायला लागणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यात फलनिष्पत्ती होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. तर 17 तारखेची जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जे काही आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातून आपण माघार घेऊ नये. आतापर्यंत जे आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नातून म्हणजे एखादी गोष्ट आपण करायची ठरवल्यानंतर ती होणं शक्य नाही म्हणून पहिल्याच पायरीवरती माघार घेणं हे मला काही योग्य वाटत नाही. जे प्रयत्न चालू आहेत त्याचा खीळ बसणार नाही असं आपण निर्णय काही घेऊ नये की खीळ बसेल असं. त्या ठिकाणी होऊ द्या ना, 17 तारखेची एक मीटिंग होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर आजची जी मीटिंग आहे या मीटिंगमध्ये जी संख्या आहे, उपस्थिती जी आहे ती जर संख्या बघितली ह्या कन्क्लुजनला, महाराष्ट्राच्या कन्क्लुजनला आपण आजच्या या लिमिटेड लोकांच्या मीटिंग मधून येऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात घ्या, आपण पुन्हा चर्चा करू शकतो या विषयावर, त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये. आपण परत मीटिंग कॉल करा, परंतु 17 तारखेचा जे विषय आहे. एक मिनिट चव्हाण सावजी, संदीप सावजी, तुम्ही जी सूचना मांडलेली आहे ना ती अतिशय रास्त आहे, पण या गोष्टीचा एकदाही विचार झालेला नाही की पत्र देण्यापूर्वी कुणाला विचारात घेतलं, अर्ज प्रस्ताव देण्यापूर्वी कुणाला विचारात घेतलं. महाराष्ट्रातील अनेक, लक्षात घ्या गुजराती सावजी, हा जो विषय आहे हा लपून छपून झालेला नाहीये. याच्या संदर्भामध्ये अनेक आमदार, खासदार यांना अनेक ग्रामसभांच्या माध्यमातून लेखी निवेदनं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक ग्रामसभा सहभागी आहेत. त्यांनी त्या स्थानिक आमदारांना लेखी पत्र देऊन मागणी केलेली आहे की आमच्या समाजाचा समावेश हा इतर मागासवर्गीयांमधून स्पेशल मागासवर्गीय करावं. हे फक्त एका व्यक्तीचं वैयक्तिक काम नाहीये, हा सामूहिक प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले किमान 15 आमदारांना निवेदन दिलेलं आहे सावजी, आणि ते निवेदन कोणी एका व्यक्तीने दिलेलं नाहीये. वसमतनगर, गणेश कमळ सावजींना माहिती आहे, वसमतनगर ग्रामसभेतून देखील निवेदन दिलं गेलेलं आहे. वसमतनगर ग्रामसभेमध्ये अजितदादा पवार आले होते. अजितदादा पवारनं लेखी निवेदन दिलं नाही. गणेश सावजी तुम्ही नसाल, परंतु वसमतनगर ग्रामसभेमधले जे आपले कार्यकारिणी आहे त्यांनी स्वतः अजितदादा पवारनं लेखी निवेदन दिलं. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? विषय असा आहे, ग्रामसभेच्या अध्यक्षांनी जर पत्र दिलं असेल, भिवंडी ग्रामसभेचे कार्यकारिणी मंडळ मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामसभांच्या कार्यकारिणी मंडळांनी जनरल मीटिंग घेऊन हा निर्णय, ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी जनरल मीटिंग घेऊन हा निर्णय घेतलेला नाही. लक्षात घ्या, समाजाच्या हितासाठी काम करण्यासाठी ग्रामसभा नेमलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक निर्णयासाठी ग्रामसभेने जनरल मीटिंग घेतली पाहिजे अशातला भाग नाही. ग्रामसभा नेमणूक ही समाज बांधवांच्या माध्यमातून होती आणि त्यांना तो अधिकार ग्रामसभेने दिला असतो. हा प्रश्न समाजाच्या हिताचा प्रश्न आहे, म्हणून त्याने ग्रामसभेने जनरल बॉडी मीटिंग घ्यायलाच पाहिजे की नंतर निर्णय द्यायला पाहिजे. निर्णय न घेता त्याला कोणी अधिकार दिलाय? ग्रामसभेला जी कार्यकारिणी नेमलेली असती त्या कार्यकारिणीला काही अधिकार त्या समाज बांधवांनी दिलेले असतात आणि ते निर्णय घेण्यासाठीच ग्रामसभा निर्माण झाली आहे. तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी ग्रामसभेने कार्यकारिणीने जनरल बॉडी मीटिंग घ्यायला पाहिजे असा काही विषय नाहीये. त्यांनी सभा घेतली पाहिजे. राजकीय लाभ मिळवण्यासाठी खटाटोप चालू होते. संदीप सावजी, हा जातीमध्ये जायचा निर्णय आहे. संदीप सावजी, हा जातीमध्ये जायचा निर्णय आहे. तुम्ही सगळ्या ग्रामसभेला न विचारता तुम्हाला कार्यकारिणीचा तो काही प्रशासन चालवायचंय का? तुम्हाला प्रशासन चालवायचंय तुमचं लोकल लेवलला, तेवढेच तुमचे अधिकार आहे. पण जे सामाजिक विषय असतात ते सामाजिक विषय तुम्ही सगळ्यांना विचारून करायला पाहिजे. महाराष्ट्र प्रांतिकने सगळ्या ग्रामसभांची मीटिंग बोलवली होती का? अनेक विषय निर्माण होते, वाद वेळ नाही, बोलवली नाही. हा वेळ आपल्याला. आपण स्पष्टपणे असं करूया, एक निवेदन देऊया, निवेदन देऊन पत्र देऊया की आम्हाला ओबीसी मध्ये जायचं नाहीये.
ज्यांनी दिलंय त्यांनी समाजाला याच्यात घेतलेलं नाहीये, विश्वासात घेतलेलं नाहीये. त्यामुळे आपण स्पष्ट विरोध करतो आहोत. अशा प्रकारचं पत्र त्यांना 17 तारखेला देऊया. आपला स्पष्ट असं विरोध माझं आहे ते नाही. असं हा माझं मत आहे. पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. उगा घाई गडबडीमध्ये मी काहीतरी करून दाखवतोय समाजासाठी, हा असा विषय नाहीये. संदीप सावजी मला तेच म्हणायचं आहे गणेश कमळू सावजी की 17 तारखेला काही अंतिम निर्णय होणार आहे अशातला भाग नाहीये. त्याच्यानंतर अनेक सभा होणार आहेत, अनेक मिटिंग होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सर्व समावेशित जर घ्यायचं असेल मुळात सगळ्यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं. ठीक आहे ना, विश्वासात घेण्यासाठी आणखी कालावधी आहे ना आपल्याकडे. सर्व समाज मीटिंग घेणं जरुरी होतं अगोदर. एकट्याने देऊन जर समजा ग्रामसभेने दिलं, परस्पर ग्रामसभेने समाजातल्या लोकांना विश्वासात घेऊन हा निर्णय ठराव घेतला का, प्रोसिडिंगला घेतला का नाही घेतला. कुठलाही ठराव प्रोसिडिंगला असेल तर आम्ही मान्य करू ना ग्रामसभेची अंतर्गत सभासद. पण प्रोसिडिंगला तुम्ही हा विषय घेतला नाही आणि तुम्ही धडक तुम्हाला अधिकार मिळाला असं मी पत्र लिहिता देऊन टाकता. आमदारांना निवेदन देणं ही एक वेगळी बाब आहे आणि कलेक्टरकडे डायरेक्ट चर्चेला जाणं ही वेगळी बाब आहे. काय कलेक्टरकडे चर्चेला जाणं म्हणजे तुम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे. आमदाराला निवेदन दिलं आणि कलेक्टरकडे चर्चेला जाणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे. कलेक्टरकडे चर्चेला जाणं म्हणजे तुम्ही पुढच्या पायरीवर गेलेले आहेत आणि ती प्रोसेस सुरू झाली, हा त्याचा अर्थ होतो. ग्रामसभेने ठराव दिलेले हे प्रोसिडिंग रजिस्टरला दिलेले आहेत का, ही झाली पाहिजे. कोणताही प्रस्ताव देण्यापूर्वी समाजाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. हे परस्पर जर होत असेल तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, असू द्या. आपण सगळेजण उपस्थित झालात. आगामी काळामध्ये महाराष्ट्र प्रांतिकच्या वतीने काय करायचं हे लवकरच ठरवू आणि मराठवाडा विभाग एकत्र येऊन या संबंधामध्ये काय निवेदन द्यायचं ते ठरवूया 1-2 दिवसामध्ये आणि फायनल निर्णय करूया. आपण सगळेजण आपला वेळात वेळ काढून, अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक संरक्षक क्षत्रिय समाजाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ही बैठक अध्यक्षांच्या परवानगीने असं मी घोषित करतो. थँक्यू. थँक्यू.